जब शुरुआत का मीटिंग आरंभ में जब भाई ने प्रार्थना किया था तो उन्होंने एक शब्द इस रीति से कहा था, നമ്മൾ കർത്താവിനോട് കൂടെ ജീവിക്കാൻ പോവുകയാണ്. हम लोग प्रभु के साथ जीने वाले हैं. നമ്മൾ ജീവിക്കാൻ പോകുന്ന ആൾ ആരാണെന്ന് നമ്മൾ ഇവിടുന്ന് ഈ ലോകത്തിലായിരിക്കുമ്പോൾ നമ്മൾ അറിഞ്ഞാൽ, और हम किसके साथ जी रहे करके अगर ये बात हमको मालूम पड़ गया तो നമ്മൾ വളരെ ഭയഭക്തിയോടെ ജീവിക്കും. तो फिर इस दुनिया में हम लोग भय और भक्ति के साथ हम लोग प्रभु की उपस्थिति में जिएंगे. കാരണം വചനം പറയുന്നത് കർത്താവിന്റെ കൂടെ ജീവിക്കാൻ വേണ്ടി കർത്താവ് നമ്മൾക്ക് വേണ്ടി മരിച്ചു എന്ന്. क्योंकि हम वचन में पढ़ते हैं कि क्योंकि हम प्रभु के साथ जी सके इसलिए प्रभु हमारे लिए मरा. ആ വാക്യം വായിക്കാം നമുക്ക്. 1 തെസ്സലോനിക്കർ 5-ാം അധ്യായത്തിന്റെ 10-ാം വാക്യം. पहला तेस्सलोनी 5:10 में हम देखते हैं. पहला तेस्सलोनी 5:10 में इस रीति से हम पढ़ते हैं, और भले काम में सुनाम रहे हो जिसने बच्चों का पालन पोषण. 1 Thessalonians. आई एम सॉरी, मैं तीमोथी निकल. पहला तेस्सलोनी 5:10 पढ़ेंगे. सॉरी. वह हमारे लिए इस कारण मरा कि हम चाहे जागते हो चाहे सोते हो सब मिलकर उसी के साथ जिए. Yes, we should live together with him. നമ്മൾ അവനോട് കൂടെ ജീവിക്കാൻ പോവുകയാണ്. ताकि हम सब लोग मिलकर उसके साथ जिए. അതിന്റെ കാരണം കണ്ടോ? ആദ്യത്തെ പദം who died for us. നമ്മൾക്ക് വേണ്ടി മരിച്ച ആള്, നമ്മൾക്ക് വേണ്ടി മരിച്ചത് നമ്മൾ അവനോട് കൂടെ ജീവിക്കാനാണ്. और उसका कारण क्या है कि हम सब मिलकर उसी के साथ जिए? उसका कारण यह है कि वो हमारे लिए मरा. वो कारण की वजह से है हम सब लोग उनके साथ जिएंगे. പ്രിയപ്പെട്ടവരെ, നമ്മൾ മനസ്സിലാക്കണം, നമ്മൾക്ക് വേണ്ടി മരിച്ച ആൾ പാപമില്ലാത്ത, പാപം ഒട്ടും ലേശം പോലും ഏശാത്ത ഒരു വ്യക്തിയാണ്. हमें प्रिय एक बात हमें समझना है कि हमारे लिए जो व्यक्ति मरा है वो बिना पाप का था. ആ വ്യക്തിയുടെ കൂടെ ജീവിക്കാൻ നമ്മൾ ഭയക്കണ്ടേ? तो इस प्रकार का व्यक्ति के साथ जीना है तो क्या हमें एक भय नहीं रहना चाहिए क्या? നമ്മൾ ഈ ലോകത്തിൽ ജീവിക്കുമ്പോൾ ഈ വ്യക്തിയുടെ കൂടെ ജീവിക്കുന്നു എന്നുള്ള ബോധം നമ്മളെ ഭരിച്ചിട്ടുണ്ടോ? क्योंकि जब हम इस दुनिया में जीते समय में एक ऐसा शुद्ध व्यक्ति के साथ हम जीने वाले हैं, क्या ये बात को कभी हमने सोचा है क्या? കാരണം അവിടെ ഈ വ്യക്തി ഒരിക്കലും പാപമേശാത്ത ഒരു വ്യക്തിയുടെ കൂടെയുള്ള ജീവിതം നമ്മൾ വെറും പാപികളായ നമ്മൾക്ക് ഭയങ്കര അസഹിഷ്ണുത ഉണ്ടാക്കും. क्योंकि हम एक ऐसा व्यक्ति के साथ जी रहे जो पाप से अज्ञात था और हमारे एक ऐसा स्वभाव है जो हम हमेशा पाप करते आ रहे थे. अगर ये बात अगर मन में आएगा तो थोड़ा अस्वस्थता हमारे अंदर आना चाहिए. അതുകൊണ്ട് സഹോദരന്മാരെ, നമ്മൾ പാപികളായതുകൊണ്ട് ആ കർത്താവിന്റെ കൂടെ ജീവിക്കാൻ പറ്റാത്തത് കൊണ്ട് കർത്താവ് ആ പാപത്തിന് പരിഹാരമായി കർത്താവ് തന്റെ ജീവനെ കൊടുക്കുമ്പോൾ അവന് നമ്മൾക്ക് വേണ്ടി മരിച്ചത് കൊണ്ടാണ് നമ്മൾക്ക് അവനോട് ജീവിക്കാൻ പറ്റുന്നത്. इसके लिए ये अस्वस्थता या फिर ये असंभव था जो एक पापी व्यक्ति एक शुद्ध और निर्दोष व्यक्ति के साथ नहीं जीने का अवस्था जो है, वो अवस्था को हटाने के लिए हमारा प्रभु यीशु मसीह हम जैसे नीच और पापी लोगों के लिए मरा. वो हमारा बलिदान, हमारा मृत्यु उन्होंने लेकर हमें छुटकारा दिया ताकि हम लोग उनके साथ सदा जी सके. കർത്താവ് പറഞ്ഞൊരു കാര്യം കൂടി ഞാൻ പറയാം. യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 14-ാം അധ്യായം, യോഹന്നാൻ का सुसमाचार 14 अध्याय में അതിന്റെ 1, 2, 3 വാക്യങ്ങൾ നമ്മൾ വായിച്ചാൽ 14 का 1, 2, 3 में जब हम पढ़ते हैं, 14 का 1, 2, 3, तुम्हारा मन व्याकुल न हो, परमेश्वर पर विश्वास रखो और मुझ पर भी विश्वास रखो. मेरे पिता के घर में बहुत से रहने के स्थान हैं. यदि ना होते तो मैं तुमसे कह देता, क्योंकि मैं तुम्हारे लिए जगह तैयार करने जाता हूँ. और यदि मैं जाकर तुम्हारे लिए जगह तैयार करूँ तो फिर आकर तुम्हें अपने यहाँ ले जाऊंगा कि जहाँ मैं रहूं वहाँ तुम भी रहो. കണ്ടോ, ഇവിടെ കർത്താവ് ഉപയോഗിക്കുന്ന പദപ്രയോഗം കണ്ടോ? ലെറ്റ് നോട്ട് യുവർ ഹാർട്ട് ബി ട്രബിൾഡ്. നിങ്ങളുടെ ഹൃദയം വ്യാകുലപ്പെടണ്ട. तो सबसे पहला प्रभु वहां पर एक बात कहता है जो विषय में जो कहता है कि तुम अपना मन को तुम व्याकुल ना हो तुम्हारा मन में. ഇത് പറഞ്ഞപ്പോൾ അവിടെ ഇരിക്കുന്ന ആർക്കും മനസ്സിലായില്ല എന്തുകൊണ്ടാണ് അങ്ങനെ പറഞ്ഞതെന്ന്. ये जब बोलते समय में उधर बैठे हुए लोगों, सुनने वाले लोगों को समझा नहीं था. കാരണം കർത്താവ് അതിന് തൊട്ട് മുമ്പത്തെ അധ്യായം വായിക്കുമ്പോൾ നമ്മൾക്ക് മനസ്സിലാകും കർത്താവ് മരിക്കുന്ന കാര്യം പറയുക. क्योंकि उसके पहले का अध्याय का पहले का जो वाक्य में है ये हम देखते वहां पर प्रभु कहता है अपने मृत्यु के बारे में वो कहता है. കാരണം കർത്താവ് മരിക്കുന്നത് പത്രോസിന് ഇഷ്ടമില്ലായിരുന്നു. और हम जानते हैं कि प्रभु मरना ये पत्रोस को पसंद नहीं था.
കാരണം പത്രോസിന് ഇമോഷണലി ജഡികമായിട്ട് നല്ലൊരു അറ്റാച്ച്മെന്റ് കർത്താവിനോട് വന്നു. क्योंकि हम देखते हैं कि पत्रोस को यीशु के साथ बहुत ही गहरा रीति से भावनाओं से वो भरा हुआ था और उसको प्रभु के साथ एक शारीरिक संबंध हो गया था. എന്നാൽ കർത്താവിനറിയാം ഈ പത്രോസിന് എന്റെ കൂടെ ജീവിക്കണമെങ്കിൽ ഞാൻ മരിച്ചേ പറ്റൂ. परंतु प्रभु ये बात जानता है कि यदि अगर पत्रोस को मेरे साथ प्रभु के साथ अगर जीना है तो प्रभु को मरना जरूरी है. അതുകൊണ്ട് കർത്താവ് പറയുകയാ, നിങ്ങൾ വിഷമിക്കണ്ട, കാരണം നിങ്ങൾക്ക് ദൈവത്തോട് കൂടെ ജീവിക്കാൻ ഒരിക്കലും പറ്റത്തില്ല. എന്നാൽ നിങ്ങളുടെ ഈ വിഷമം മാറ്റുവാൻ ഞാൻ മരിക്കുമ്പോൾ നിങ്ങൾക്ക് എന്റെ കൂടെ ജീവിക്കാൻ പറ്റും. तो प्रभु इसलिए कहता है कि ये बात तो मैं जानता हूँ कि तुमको परमेश्वर के साथ कभी जीने होगा नहीं, उस अनंतता में जीने होगा नहीं, इसलिए तुम लोग व्याकुल ना हो, क्योंकि मैं तुम्हारे लिए मरूंगा और मैं तुम्हारे लिए रास्ता खोलूंगा ताकि तुम लोग मेरे साथ परमेश्वर स्वर्ग में जी सके. പല സാഹചര്യങ്ങളും ചില കാര്യങ്ങൾ ഞാൻ ഈ സുവിശേഷങ്ങളിൽ നോക്കിയപ്പോൾ കർത്താവ് പറയുന്ന പല കാര്യങ്ങളും ശിഷ്യന്മാർക്ക് അങ്ങോട്ട് മനസ്സിലായില്ല. मैंने जब सुसमाचारों में जब मैं पढ़ते समय में हम देखते कि बहुत से बातें ऐसे थे जो चेले लोगों को जल्दी समझ में नहीं आया था. കാരണം കർത്താവ് അവിടെ കണ്ടോ, അവിടെ 14-ാം അധ്യായത്തിൽ തന്നെ അതിന്റെ 4-5 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ 4-ാമത്തെ വാക്യത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുന്നത്, उसका 14 का 4 में जब हम पढ़ते हैं, और जहां मैं जाता हूँ तुम वहां का मार्ग जानते हो. അത് കഴിഞ്ഞ് തോമസ് പറയുക, ലോർഡ് we know not whether you go and how can we know the way. तो उसके बाद तोमा वाक्य 5 में कहता है कि तोमा ने उससे कहा, हे प्रभु हम नहीं जानते कि तू कहाँ को जाता है और उधर का मार्ग कैसा जाना है. കർത്താവ് ഏത് ആസ്പെക്റ്റിലാ സംസാരിക്കുന്നത് പല പ്രാവശ്യവും നമ്മൾ നോക്കിയാൽ ഇവിടെ ശിഷ്യന്മാർക്ക് മനസ്സിലാവുന്നില്ല. अभी हम देखते हैं कि जब भी प्रभु भी जिस उद्देश्य से प्रभु बात करता है वो उद्देश्य को ये चेले लोग उस रीति से समझ नहीं पाते. കാരണം കർത്താവ് പറയുക, നിങ്ങൾക്ക് എന്റെ കൂടെ ജീവിക്കണമെങ്കിൽ ഞാൻ എന്ന വഴിയല്ലാതെ നിങ്ങൾക്ക് വേറെ വഴിയില്ല. क्योंकि प्रभु वहां पर कहना चाहता है कि यदि तुमको अगर मेरे साथ सदा के लिए जीना है तो मैं जो मार्ग हूँ, जब तक वो मार्ग को मैं नहीं खोलता तब तक उसके अलावा और कोई मार्ग नहीं है. യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം അടുത്ത അധ്യായത്തിൽ നമ്മൾ കാണുന്നത്, എന്നെ കൂടാതെ നിങ്ങൾക്ക് ഒന്നും ചെയ്യാൻ കഴിയത്തില്ല. 15वां अध्याय में हम पढ़ते हैं कि मेरे बगैर तुम कुछ नहीं कर सकते. ഈ വാക്യങ്ങളൊക്കെ എന്തിനെയാ കാണിക്കുന്നത്? ये सब बातें किस बातों को दिखाता है? കർത്താവിനെ കൂടാതെ നമ്മൾക്ക് ഒരു വിശുദ്ധ ജീവിതം ഇല്ല. क्योंकि प्रभु को छोड़ हमारे जीवन में कोई पवित्र जीवन नहीं. കാരണം കർത്താവ് പാപം ഒട്ടുമേശാത്തൊരു വ്യക്തി നമ്മളിൽ ജീവിക്കുന്ന ഒരു ആസ്പെക്ട് നമ്മൾ മനസ്സിലാക്കിയാൽ നമ്മളെ തന്നെ ഒഴിച്ചു വെക്കും. क्योंकि प्रभु जो पाप से अज्ञात है, ऐसा शुद्ध और पवित्र व्यक्ति जब हमारे अंदर जीने आएगा, हम अपने आप को एक नकारने का अवस्था होगा. സഹോദരന്മാരെ, നമ്മൾ മനസ്സിലാക്കണം, നമ്മൾ വെറും ജഡവാ. प्रियो, इसलिए हमें समझना है, हम अपने आप में समझना है कि हम लोग सिर्फ एक शारीरिक स्वभाव वाले लोग हैं. നമ്മൾക്ക് ഒരിക്കലും എത്ര ശ്രമിച്ചാലും നമ്മൾക്കൊരു നല്ല ജീവിതം ജീവിക്കാൻ കഴിയില്ല. और हम में से हम लोग कितना भी कोशिश करें या यत्न करें या मेहनत करें कि हम लोग एक अच्छा पवित्र जीवन जिए, वो हमसे नहीं होगा. അതുകൊണ്ട് കർത്താവ് പറയുവാ, നിങ്ങൾ ജീവിക്കണ്ട, നിങ്ങൾ മരിച്ചാ മതി. इसलिए प्रभु कहता है कि तुम लोग को जीना जरूरी नहीं है, तुम लोग मर जाओ. നിങ്ങൾ ക്രിസ്തുവിനോടുകൂടെ ക്രൂശിക്കപ്പെട്ടാൽ ഇനി നിങ്ങളല്ല, क्योंकि यदि एक बार तुम लोग मसीह के साथ क्रूस पर चढ़ाए गए हो, फिर तुम नहीं जी रहे, ഞാൻ നിങ്ങളിലൂടെ ജീവിക്കും. बल्कि मैं तुम्हारे द्वारा जी रहा हूँ. കാരണം കർത്താവ് പറയുന്നുണ്ട്, മരിച്ചാലും ജീവിക്കും എന്നൊരു വാക്യം നമ്മൾ വായിക്കുന്നു. क्योंकि हम देखते हैं कि प्रभु जब मरियम से कहते समय में पुनरुत्थान के विषय में कहते समय में, पुनरुत्थान में यूं बोलते समय में तुम मरने के बाद भी तुम जियोगे करके प्रभु कहता है. ഈ ഒരു ആസ്പെക്ട് പലർക്കും അറിയത്തില്ല. ये एक अवस्था बहुत लोगों को नहीं जानते. എല്ലാവരും നമ്മൾ വേറെ ഏതൊരു ഇത് എടുത്താലും എല്ലാവരും മരിച്ചിട്ട് വേറെന്തൊക്കെയോ പുനർജന്മമായി തീരുകയാണ്. क्योंकि हम दूसरा धर्मों में देखते समय में उन लोग को मृत्यु के बाद उनका अवस्था क्या है मालूम नहीं. कुछ लोग बोलते हैं कि मरने के बाद हमारा कहाँ तो दूसरा जगह पर पुनर्जन्म होगा. പക്ഷെങ്കിൽ നമ്മുടെ ക്രിസ്ത്യാനിത്വത്തിൽ കണ്ടോ, കർത്താവ് പറയുകയാ, ഞാൻ തന്നെ വരും നിങ്ങളെ കൊണ്ടുപോകാൻ. परंतु मसीहत में हम देखते हैं कि प्रभु वहां पर एक बात कहता है कि मैं स्वयं आऊंगा तुम्हें ले जाने के लिए. കണ്ടോ 14-ാം अध्यायത്തിൽ കണ്ടോ അതിന്റെ 2-ാമത്തെ വാക്യം. तो 14 का 2 में हम पढ़ते हैं, അതിന്റെ 3-ാമത്തെ उसका तीसरा वाक्य में हम पढ़ते हैं, I will come again and receive you unto myself. वहां पर कहता है कि यदि
मैं जाकर तुम्हारे लिए जगह तैयार करूंगा, फिर आकर तुम्हें अपना यहाँ ले जाऊंगा। കണ്ടോ, ഇവിടെ കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു വീണ്ടും നമ്മൾക്ക് വേണ്ടി വരുന്ന കാര്യമാണ്. यहाँ पर प्रभु देखो, यहाँ पर कहता है कि मैं फिर से तुम्हारे लिए तुम्हें ले जाने के लिए मैं आऊंगा। കർത്താവിന്റെ കൂടെ ജീവിക്കാൻ കർത്താവ് നമ്മളെ വീണ്ടും കൊണ്ടുപോകാൻ വരിക സഹോദരന്മാരെ. इसलिए प्रिय, हमारे प्रभु का सुंदरता देखो, हम प्रभु के साथ जीने के लिए प्रभु खुद आ रहा है हमें दोबारा लेने के लिए। ഇത് എത്ര ബ്യൂട്ടിഫുള്ളാ. कितना सुंदर बात है ये, കാരണം ഇത് വേറൊരു മതത്തിലും ഇങ്ങനില്ല. क्योंकि और कोई धर्म में ऐसा नहीं है। ഇത്രമാത്രം നമ്മൾക്ക് വേണ്ടി കരുതുന്ന ഒരു ദൈവം, हमारे लिए इतना सोचने वाला एक परमेश्वर। പല പല സാഹചര്യം ഞാൻ പറഞ്ഞതുപോലെ അനേക ഈ ശിഷ്യന്മാരുടെ കാല് കഴുകുന്ന വിഷയം വന്നപ്പോൾ, जब प्रभु के जब चेले लोग के पैर धोने का विषय जब आया, അവിടെ കർത്താവ് പത്രോസിന്റെ കാൽ കഴുകുക. वहां पर प्रभु पत्रोस का पैर धो रहा था। അപ്പൊ പത്രോസ് പറയും ഇങ്ങനെ ചെയ്യരുത്. तो पत्रोस कहने लगा, प्रभु ऐसा नहीं करना। കർത്താവ് ചെയ്യുന്നതിന്റെ അർത്ഥം പല സാഹചര്യങ്ങളിലും ശിഷ്യന്മാർക്ക് മനസ്സിലായില്ല. तो वहां पर बहुत प्रभु ने जो जो कार्य किया है वो बात तो चेले लोग नहीं समझे। കർത്താവ് പറയുക, നിനക്ക് ഞാൻ ഇങ്ങനെ ചെയ്യുന്നില്ല എങ്കിൽ നിനക്ക് എന്നോട് കൂടെ പങ്കില്ല. लेकिन प्रभु वहां पर क्या कहता है, यदि अगर मैंने ऐसा नहीं किया तो मुझे तेरे साथ कोई रिश्ता नहीं है। അപ്പം പത്രോസ് പറയുക, അങ്ങനാണെങ്കിൽ എന്നെ മൊത്തത്തിൽ കുളിപ്പിക്കണം. तो अगर ऐसा है तो होता है कि तुम मुझे पूरी तरह से नहला दो। കണ്ടോ, ഇവിടെയും പത്രോസിന് മനസ്സിലാവുന്നില്ല ഇങ്ങനെ ചെയ്യുന്ന വ്യക്തി ആരാണ്. क्योंकि अभी ऐसा बोलने के बाद भी ये कौन सा व्यक्ति मुझे किस रीति से क्या बोल रहा है करके ये बात भी पत्रोस को समझ में नहीं आ रहा। പല സാഹചര്യത്തിലും നമ്മൾക്കും അറിയില്ല എന്തുകൊണ്ടാ കർത്താവ് നമ്മളോട് ഇങ്ങനെ ഇടപെടുന്നത്. इसके लिए हमें भी अब हमारे जीवन में भी बहुत बार प्रभु किस रीति से हमारे साथ कार्य कर रहा है करके हम लोग समझ नहीं पाते। പക്ഷെ നമ്മൾ സൂക്ഷ്മമായി കർത്താവിനോടൊന്ന് ചോദിച്ചാൽ, परंतु अगर हम लोग ध्यान से अगर प्रभु को पूछेंगे तो കർത്താവ് നമ്മൾക്ക് വളരെ സൗമ്യമായിട്ട് അതിനുത്തരം പറയും. प्रभु एकदम नम्रता से हमें उसका जवाब देगा। കാരണം എമ്മോസിലേക്ക് പോയ ശിഷ്യന്മാര് ഈ നടന്ന സംഭവങ്ങളെല്ലാം കർത്താവ് ഇവരുടെ കൂടെ നടക്കും, എന്നിട്ട് പോലും അവർക്ക് മനസ്സിലാവുന്നില്ല ഈ നടക്കുന്ന വ്യക്തി ആരാണ്, ഈ സംഭവങ്ങളെല്ലാം നടന്നത് ഈ വ്യക്തിയെ ആസ്പദമാക്കിയാണെന്നുള്ള ഒരു ബോധ്യം അവർക്കില്ല. क्योंकि हम उदाहरण के लिए हम देखते हैं कि जब दो चेले लोग एमाउस की ओर यात्रा करते समय में और एक एक बातें बताते समय में, और जिस व्यक्ति के बारे में वो बात कर रहे थे वही व्यक्ति उनके साथ चल रहा था, वो व्यक्ति कौन है करके उनको पहचान में नहीं आ रहा था। അവരെ കർത്താവ് പറയുക, ഓ യു ഫൂൾസ്. उनके विषय में प्रभु कहता है, तुम मूर्खो। കാരണം നിങ്ങൾ ദൈവത്തിന്റെ, അവിടെ ലൂക്കോസിന്റെ സുവിശേഷത്തിൽ അതിന്റെ 24ന്റെ 25ാമത്തെ വാക്യം, उसका लूका 24 का 25 में जब हम पढ़ते हैं वहां पर हम देखते हैं, पढ़े 25। तब उसने उनसे कहा, हे निर्बुद्धियों और भ्रष्टताओं की सब बातों पर विश्वास करने में मंदमतियों, क्या अवश्य न था कि मसीह ये दुख उठाकर अपनी महिमा में प्रवेश करे? യെസ്, ഇവിടെ പറയുന്നുണ്ട്, ഓ യു ഫൂൾ, സ്ലോ ഓഫ് ഹാർട്ട് ടു ബിലീവ്. നിങ്ങൾക്ക് വിശ്വസിക്കാൻ എന്താ ഇത്രയും പ്രയാസം? वहां पर प्रभु कहता है कि तुम्हें जो विश्वास करने के विषय में तुम लोग इतना कमजोर क्यों हो, इतना मंदमती क्यों हो? നിങ്ങൾക്ക് വിശ്വസിക്കാൻ പറ്റുന്നില്ല ഇങ്ങനെയൊക്കെ സംഭവിച്ചത് കർത്താവ് ഇങ്ങനെ സഹിക്കണമെന്ന് പ്രവാചക പുസ്തകങ്ങളിലും മോശയൊക്കെ എഴുതിയത് നിങ്ങൾക്ക് മനസ്സിലാവുന്നില്ലേ? क्या तुम लोग को यह बात समझ में नहीं आ रहा था कि ये अवश्य है कि मसीह को इस रीति से दुख उठाना था और फिर वो महिमा में प्रवेश करना है करके, ये सब बातें तुमको समझने के लिए कठिन हो रहा है क्या? ഈ നിലയിൽ കർത്താവ് അവർക്ക് വേണ്ടി അവരെ എക്സ്പൗണ്ട് ചെയ്തുകൊണ്ടിരുന്നപ്പോൾ അവരുടെ ഉള്ളം കത്തിക്കൊണ്ടിരിക്കുകയായിരുന്നു. तो ये सब बातें जब प्रभु का वचन जब उनको प्रकट करके देते समय में हम देखते हैं कि उनका हृदय जल रहा था। ഇത് സഹോദരന്മാരെ, കർത്താവ് ഇവർക്ക് വേണ്ടി ജീവിക്കാൻ, ഇവർ കർത്താവിനോട് ജീവിക്കാനാണ് കർത്താവ് ഇങ്ങനെയൊക്കെ സഹിച്ചെന്ന് ഇവർ മനസ്സിലാക്കുന്നില്ലല്ലോ എന്നുള്ള വിഷമം കർത്താവിനുണ്ടായി. इसके लिए और प्रभु को इस बात का एक छोटा सा दुख तो था, क्योंकि मैं ये सब इसके लिए कर रहा हूँ ताकि ये लोग सब लोग मेरे साथ जी सके, और फिर भी ये लोग को समझ में नहीं आ रहा। നമ്മുടെ കർത്താവ് എത്ര നല്ലവനാണ്. हमारा प्रभु कितना भला है। കാരണം നമ്മൾക്ക് വേണ്ടി ഇത്രയും സഹിച്ചത് നമ്മൾ അവനോട് കൂടെ ജീവിക്കണം എന്നുള്ളൊരു ലക്ഷ്യം മാത്രം. क्योंकि प्रभु ने हमारे लिए इतना कष्ट सहा, इतना कठिनाइयों से गया ताकि हम उनके साथ जी सके। ആമേൻ. आमीन।
Praise the Lord. Amen. കർത്താവിനോട് കൂടെ നമ്മള് നിത്യതയിലായിരിക്കുന്നത് പോലെ തന്നെ ഒരു ചെറിയ മെഷറിലെങ്കിലും ഇവിടെ വെച്ച് കർത്താവിനോട് കൂടി ആയിരിക്കുക എന്നുള്ളതാണ് ദൈവം നമ്മളെ കുറിച്ച് ആഗ്രഹിക്കുന്നത്. हमें परमेश्वर का हमारे विषय में ये बहुत बड़ा गहरा आग्रह है कि जिस तरह हम लोग अनंतता में हम लोग प्रभु के साथ जिएंगे, उसी तरह कम से कम एक छोटा सा माप में भी कम से कम हम लोग इस दुनिया में प्रभु के साथ जीना चाहिए. അതിനാണ് കർത്താവ് നമ്മളെ എപ്പോഴും വിളിക്കുകയാണ്, സമയഭേദം കൂടാതെ എന്റെ അടുക്കിലേക്ക് വരിക, എന്റെ അടുക്കിലേക്ക് വരിക. इसलिए हम देखते हैं कि प्रभु हर समय में प्रभु हमें कहता है कि तुम लोग मेरे पास आओ, मेरे पास आओ. നമ്മൾ യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 6:37 വായിക്കുമ്പോൾ हम लोग यूहन्ना 6:37 में जब हम पढ़ते हैं, അവിടെ കർത്താവ് ഒരു കാര്യം നമ്മളോട് പറയുകയാണ്. वहां पर एक बात प्रभु कहता है, पढ़ेंगे. जो कुछ पिता मुझे देता है वह सब मेरे पास आएगा, और जो कोई मेरे पास आएगा उसे मैं कभी ना निकालूंगा. അപ്പം നമ്മൾ പലപ്പോഴും എന്റെ ജീവിതത്തിൽ ഒരു കാലഘട്ടം വരെയും ഈ ഒരു ഭൗമിക വിഷയത്തെ നോക്കിയായിരുന്നു ഞാൻ അത് മനസ്സിലാക്കിയത്. കാരണം നമുക്കൊരു ഭൗമിക വിഷയം ഉണ്ടായാൽ കർത്താവിന്റെ അടുക്കിലേക്ക് വന്നാൽ കർത്താവ് നമ്മളെ ഉപേക്ഷിക്കയില്ല അല്ലെങ്കിൽ ലജ്ജിപ്പിക്കയില്ല എന്നൊക്കെയാണ് ചിന്തിച്ചിരുന്നത്. एक समय था जब भी मैं ये वाक्य पढ़ते समय में मुझे ऐसा लगता था कि ये मेरा इस दुनिया में जब जीते समय में मेरा संसार का जो जरूरत की बातें हैं वो बातों का विषय के लिए है. मेरा जरूरत में संसार में जो भी जरूरत का बातें आएगा, यदि उस विषय के लिए मैं अगर प्रभु के पास जाऊंगा, वो प्रभु मुझे कभी नहीं टुकराएगा, वो मुझे कभी इनकारेगा नहीं, वो मुझे कभी लज्जित नहीं कराएगा. എന്നാൽ ആ വാക്യത്തിൽ പിതാവായ ദൈവം ആഗ്രഹിച്ചത് നമ്മൾ കർത്താവിന്റെ അടുക്കിലേക്ക് കൂടെ കൂടെ ചെന്നെങ്കിൽ മാത്രമേ പുത്രന്റെ രൂപത്തോട് അനുരൂപരാകത്തുള്ളൂ. परंतु वहां पर जब उस वाक्य बोलते समय में पिता का आग्रह यह है कि जितना हम लोग प्रभु के पास जाएंगे उतना हम लोग उस पुत्र के रूप में अनुरूप होंगे. അല്ലാതെ നമ്മൾ ഏതെങ്കിലും ഈ ഭൂമിയിൽ ഏതെങ്കിലും ഒരു ദൈവദാസനോ ഭക്തനായ ഒരു വ്യക്തിയോടോ അടുത്ത് ചെന്നിട്ട് ദൈവരൂപം പ്രാപിക്കാൻ നമുക്ക് കഴിയത്തില്ല. क्योंकि इस दुनिया में हम लोग कोई भी दास के पास, कोई पास्टर के पास, कोई भी प्रभु के दास के पास जाकर उनका दया का स्वभाव रूप में नम्र होकर जीने का उस तरह का अवस्था हमसे नहीं हो पाएगा. അപ്പം പിതാവിന്റെ ആഗ്രഹം എന്ന് പറയുന്നത് നമ്മളെ തിരഞ്ഞെടുത്ത് ഈ പുത്രന്റെ അടുക്കിലേക്ക് അയക്കുന്നത്, പുത്രന്റെ അടുക്കൽ കൂടെ കൂടെ നമ്മൾ ചെന്നിട്ട് അവന്റെ നിറവിൽ നിന്ന് കൃപമേൽ കൃപ പ്രാപിച്ച് ക്രിസ്തുവിനെ പോലെ ആകാനുള്ള ഒരു കോഴ്സാണ് നമ്മുടെ ജീവിതകാലം. इसके लिए पिता का यह आग्रह था कि उन्होंने हमें इसलिए चुना ताकि हम चुनने के बाद हम लोग प्रभु की उपस्थिति में आए, और एक बार आने के बाद बार बार उसी प्रभु की उपस्थिति में आए ताकि हम लोग उसका रूप में और उसका स्वभाव में बदलते जाए. ये अवस्था में हम लोग प्रतिदिन करते रहने का अवस्था, उसका एक शिक्षण और ये अभ्यास का एक समय है ये अब. അപ്പൊ നമുക്ക് ഈ യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം ആദ്യം തന്നെ വചനം, ദൈവത്തിന്റെ വചനം ജഡമായി എന്ന് പറഞ്ഞാൽ നമ്മുടെ മനുഷ്യ, ഈ ജഡം എന്ന് ഇവിടെ ഉദ്ദേശിക്കുന്നത് നമ്മൾ ഉദ്ദേശിക്കുന്ന ആദാം ജഡത്തെ കുറിച്ചല്ല, ദൃശ്യമായി കാണത്തക്ക രീതിയിൽ ടാബർനാക്കിൾ എന്ന് പറഞ്ഞാൽ മനുഷ്യദൃഷ്ടിക്ക് കാണുവാനും കേൾക്കുവാനും ഒക്കെയും തൊടാനും സ്പർശിക്കാനും കഴിയുന്ന നിലയിൽ ദൈവത്തിന്റെ പുത്രൻ മനുഷ്യനായി വന്ന അല്ലെങ്കിൽ വചനം ജഡമെടുത്ത് വന്ന ഏക വ്യക്തിയാണ് കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു. तो हम जब पहला यूहन्ना का पुस्तक 1:14 में वहां पर पढ़ते समय में और ये वचन देहधारी हुआ करके बोलते समय में, ये देहधारी हुआ का अवस्था ये आदम के समान देहधारी हुआ है उस अर्थ में नहीं है, शरीर बनकर आया उस अर्थ में नहीं है, परंतु परमेश्वर का रूप, जिसने परमेश्वर को किसी ने देखा नहीं, जाना नहीं, उनका स्वभाव कोई देखा नहीं, वो परमेश्वर को जानने के लिए दृश्य रूप में बनकर आया है प्रभु यीशु मसीह. तो देहधारी हुआ मतलब हमारे बीच में डेरा किया, हमारे बीच में तंबू लगाया करके है, उसका अर्थ में आता है. അപ്പോൾ കർത്താവ് വചനമായിട്ട് ഭൂമിയിൽ വന്നപ്പോൾ നമുക്ക് പഴയ നിയമത്തിലെ പ്രവാചകന്മാർ നോക്കിയാൽ യെശയ്യാവ്, യെരമ്യാവ് അല്ലെങ്കിൽ മോശ, ഇവരിലൊക്കെയും ദൈവത്തിന്റെ വചനം ആത്മാവ് കൊടുക്കുമായിരുന്നു. तो हम देखते हैं जब प्रभु वचन बनकर आते समय में पुराने नियम में जब हम एक बात देखते हैं कि कोई भविष्यवक्ता क्यों ना हो, मूसा हो, आइजाया क्यों ना हो या यिर्मयाह क्यों ना हो, उन लोग सबको आत्मा में प्रभु उनका वचन देता था. എന്നാൽ അവരാരും വചനം ജഡമായി വന്നവരല്ല. परंतु वो लोग कोई भी वचन देहधारी बनकर आए हुए लोग नहीं है. അവരുടെ ജീവിതത്തിൽ പുറപ്പെട്ടു വന്ന വികാരങ്ങളും ചിന്തകളും ആഗ്രഹങ്ങളും താല്പര്യങ്ങളും എല്ലാം ദൈവികമല്ല. ദൈവം അവർ ഇടപെട്ടപ്പോൾ മാത്രമാണ് അത് ദൈവവചനമായി വെളിപ്പെട്ടത്. उनके जीवन में जो भी भावनाएं थे, जो भी इच्छाएं थे, जो भी आग्रह था, कभी कभी मोह आता था, कभी कभी अलग प्रेम,
गुस्सा, क्रोध, ये सब अलग अलग स्वभाव, मनुष्य स्वभाव आता था, वो दिव्य के रीति से नहीं था, बल्कि वो परमेश्वर जब उनके साथ कार्य किया, परमेश्वर जब उनके अंदर मुठभेड़ किया, प्रभु ने जब उनके अंदर कार्य करने के वजह से वो सब आत्मिक रीति से प्रकट हुआ था, खाली हुआ है। वो लोग खुद से स्वर्गीय स्वभाव निर्माण करके, उत्पन्न करके प्रकट नहीं किया था, बल्कि प्रभु उनके अंदर कार्य करने की वजह से वो बार प्रकट हुआ खाली। അവര് പലപ്പോഴും ഇപ്പൊ നമുക്കറിയാം, പഴയ നിയമത്തിലേക്ക് നമ്മൾ നോക്കുകയാണെങ്കിൽ പലരും ഭൗമികമായ ജോലി ചെയ്തുകൊണ്ടിരിക്കുമ്പോൾ ദൈവം അവരെ വിളിച്ചു വേർപെടുത്തി ഒരു പ്രത്യേക കാലഘട്ടത്തിലേക്ക് ദൈവത്തിന്റെ വചനം അവരിലൂടെ പ്രകടമായി കൊണ്ടിരുന്നു. അതിന്റെ അർത്ഥം അവർ വചനം ജഡമായി വന്നവരല്ല, കാരണം അവരിലൂടെ ദൈവം ഇടപെട്ടത് ഭാഗം അല്പമായിട്ടുള്ള ചില വചനങ്ങൾ അവരിലൂടെ വെളിപ്പെട്ടു എന്ന് മാത്രമേ ഉള്ളൂ. तो हम देखते हैं कि पुराने नियम के विश्वासी लोग और भक्त लोग जब प्रभु ने उनको इस्तेमाल करते समय में उनका अवस्था क्या था, वो लोग संसार में कुछ ना तो कुछ काम उधर उधर का काम कर रहे थे, ये काम या वो काम में वो लोग व्यस्त थे। वो काम में वो लोग, तभी प्रभु क्या किया, उनके लिए थोड़े देर के लिए प्रभु उनके अंदर आता था, उनको आत्मा में वचन देता था, और फिर वो लोग कार्य करते थे, फिर वापस वो लोग वापस शारीरिक हो जाते थे। इस तरह थोड़े देर के लिए उनके अंदर आत्मा आता था, कार्य करके जाता था। उन लोग पूर्ण रीति से परमेश्वर का वचन का देहधारी रूप में वो लोग हुए नहीं थे। അപ്പൊ അവിടെ നമ്മള് ലൂക്കോസ് സുവിശേഷം 24 അധ്യായത്തിൽ അതിന്റെ 27 മുതലുള്ള ഇതിൽ വായിക്കുമ്പോൾ ആ കർത്താവ് പറയാം, മോശ തുടങ്ങി സകല പ്രവാചകന്മാരിൽ നിന്നും എല്ലാ തിരുവെഴുത്തുകളിലും തന്നെ കുറിച്ചുള്ളത് അവർക്ക്, അപ്പം അവരിലൂടെ ദൈവം തിരുവെഴുത്ത് സംസാരിച്ചിട്ടുണ്ട്. तो इसके लिए हम लूका का पुस्तक उसका 24वां अध्याय उसका 27वां वाक्य में हम पढ़ते समय में तब मूसा से और सब भविष्यवक्ताओं के से वहां से आरंभ कर पवित्र शास्त्र में से, यानी कि क्या, उन लोगों ने जो भी बातें बोला था, पवित्र शास्त्र की बातें बोले थे उन लोगों ने, परमेश्वर ने खाली उनको इस्तेमाल किया था वचन को बोलने के लिए। അപ്പൊ അവരിലൂടെ ദൈവം ഹോളി സ്ക്രിപ്ചർ എന്ന് പറഞ്ഞാൽ ദൈവത്തിന്റെ സ്പോക്മാൻ ആയിട്ട് ദൈവം അവരെ ക്രിസ്തുവിനെ കുറിച്ചുള്ള കാര്യങ്ങൾ പറയാൻ ദൈവം അവരെ ഉപയോഗിച്ചു എന്ന്. അതായത് ദൈവത്തിന്റെ പുത്രൻ വചനം ജഡമെടുത്തു വരും. കാരണം യേശു ക്രിസ്തു അവതാരമല്ല, ദൈവത്തിന്റെ അവതാരമല്ല, പിന്നെന്താണ്, വചനം ജഡമായി, ദൈവത്തിന്റെ വചനം ജഡമായി മനുഷ്യദൃഷ്ടിക്ക് കാണാൻ, തൊടാൻ, ഇച്ഛിക്കാൻ ഒക്കെയുമുള്ള ഒരു വ്യക്തിയായിട്ട് നമ്മുടെ ഇടയിൽ പാർത്തു. तो इसके लिए वहां पर जो मूसा और पुराने नियम के भविष्यवक्ता को जब प्रभु इस्तेमाल करते समय में, वो लोग पवित्र शास्त्रों को बताने के लिए वो लोग केवल एक मुंह बोले व्यक्ति थे, यानी कि परमेश्वर जो बोलता था वही उनके अंदर जो आया हुआ बात है, वही सिर्फ वो लोग मुंह खोलकर वो लोग बोलते थे। परमेश्वर का वचन को भूमि में सुनने के लिए प्रभु ऐसे व्यक्तियों को, भविष्यवक्ता को इस्तेमाल करते थे। वो लोग कोई भी वचन का देहधारी रूप का अवस्था में नहीं था। वो लोग सब लोग यही बोल रहे थे कि एक मसीहा वो आएगा जो परमेश्वर का वचन है, और ये वचन देहधारी होकर हमारे बीच में आके कार्य करेगा करके इस बात का भविष्यवाणी वो लोग घोषणा करने लगे। അപ്പോൾ ഇവിടെ കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു ആരാണെന്ന് ചോദിച്ചാൽ, ജനനം മുതൽ ഈ ഭൂമിയിൽ 33 വർഷം ജീവിച്ചപ്പോൾ എല്ലാം തന്നെ ദൈവത്തിന്റെ സ്പോക്മാനായി, ദൈവത്തിന്റെ വചനം അവന്റെ ഉള്ളിൽ വന്നിട്ട് ദൈവത്തിന്റെ വികാരങ്ങളും ദൈവത്തിന്റെ ഇച്ഛയും ദൈവത്തിന്റെ ആഗ്രഹവുമായി ജീവിച്ച ഏക വ്യക്തിയാണ് കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു. इसके लिए जब पुराने नियम के भविष्यवक्ता वो लोग गवाही देते समय में वो लोग ये बोल रहे थे कि यीशु मसीह जब वो आएगा, वो परमेश्वर का कोई अवतार होकर आएगा करके नहीं, बल्कि परमेश्वर का वचन ही देहधारी बनकर आएगा। इसलिए यीशु मसीह जब इस दुनिया में जीते समय में हम देखते हैं, वो एकमात्र ऐसा मनुष्य है, या वो एक ही मनुष्य ऐसा है, जब वो बात करते समय में, तब यीशु जब बात कर रहा था तब वो यीशु नहीं था, बल्कि परमेश्वर का भावना, परमेश्वर का इच्छा, वो सब बातों का पूरा मिश्रण बनकर वो व्यक्ति जी रहा था। यानी कि परमेश्वर की सामने एक ही मनुष्य जो परमेश्वर की उपस्थिति में संपूर्ण समर्पण करके और परमेश्वर का इच्छा और परमेश्वर का भावना प्रकट करके जिया अगर कोई व्यक्ति है, वो सिर्फ एक ही व्यक्ति है, वो है यीशु मसीह। അപ്പം കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു ഭൂമി ജീവിച്ചപ്പോൾ അവന്റെ ദേഹി എങ്ങനായിരുന്നു, അവന്റെ മനസ്സ്, ഇച്ഛ, വികാരം, ഈ മൂന്നും സ്വർഗത്തിലുള്ള പിതാവിന്റെ ഭൂമിയിലുള്ള ഒരു എക്സ്പ്രഷൻ ആയിട്ട് എന്ന് പറഞ്ഞാൽ അത് ദൈവം എങ്ങനെ ഫീൽ ചെയ്തു അതുപോലെ തന്റെ പുത്രനും ഫീൽ ചെയ്തു. तो इसके लिए इस दुनिया में जब प्रभु इस दुनिया में जीते समय में उनका प्राण में उनका स्वभाव क्या था, यानी कि उनका मन, इच्छा, भावना क्या था, उनका मन, इच्छा, भावना जो स्वर्गीय पिता स्वर्ग में जो अनुभव कर रहा था, वो सेम बात यहाँ पर प्रभु यीशु मसीह पिता परमेश्वर का अनुभव को इस दुनिया में अनुभव करके वही अनुभव की बातों को वो प्रकट कर रहा था। मतलब वही पिता का वो स्वभाव को इस दुनिया में जी रहा था। കർത്താവ് പലപ്പോഴും യെരുശലേമിനെ നോക്കി കരഞ്ഞിട്ടുണ്ട്. हम देखते हैं कि प्रभु बहुत बार यरूशलेम को देखकर रोया है.
അത് പഴയ നിയമത്തിൽ ദൈവം അത് പലപ്പോഴും ഒരു കോഴി തന്നെ കുഞ്ഞിനെ ചേർക്കാൻ ഇഷ്ടപ്പെടുന്നത് പോലെ ഞാൻ നിങ്ങളെ ചേർക്കാൻ ഇഷ്ടപ്പെടുന്നു, പക്ഷെ നിങ്ങൾക്കോ മനസ്സായില്ല. അങ്ങനെ പഴയ നിയമത്തിൽ ദൈവം പറഞ്ഞപ്പോൾ ദൈവഹൃദയത്തിനുള്ള ഫീലിങ്സ് എന്താണെന്ന് പ്രവാചകന്മാർക്ക് ജീവിതകാലം മുഴുവനും വഹിച്ച് ജീവിക്കാൻ കഴിഞ്ഞില്ല. तो इसके लिए हम देखते हैं कि हम वो ऐसा क्यों है, प्रभु यीशु मसीह का खासियत ऐसा है कि वो परमेश्वर का पूरा भावना और जज्बात को प्रकट करता था। पुराने नियम में देखो, परमेश्वर जब भी यरूशलेम के विषय में बात करते समय में हम देखते हैं कि एक वाक्य हम इस रीति से पढ़ते हैं, परमेश्वर कहता है कि हे यरूशलेम, कितने बार मैंने मेरे पास तुमको बुलाया, आपने बुलाता है और अपना पंखों में संभालता है, हिफाजत करता है, सुरक्षित करने देखता है। उस तरह कितने बार मैं तुमको मेरे पास बुलाया, परंतु तुम मेरे पास नहीं आए, तुम लोग मेरे से दूर हुए। तो ये जो परमेश्वर का वो जज्बात था, परमेश्वर का जो हृदय आग्रह था, परमेश्वर का जो भावना था, वो पुराने नियम में बोलने वाले भविष्यवक्ता लोग पूरा जीवन भर वो भावना को प्रकट करने उनको नहीं हो पाया। അപ്പോൾ ഇവിടെ നമ്മൾ വായിക്കുകയാണ്, നമ്മൾ രക്ഷിക്കപ്പെടാത്തതും നമ്മൾ നശിച്ചു പോകുന്നതും നമ്മുടെ പാവാവസ്ഥ കണ്ടിട്ട് പിതൃഹൃദയത്തിന് വളരെ വേദനയുണ്ട്. इसके लिए हम मनुष्य लोग जो ऐसा श्रापित अवस्था में जी रहे हैं, हम पाप के दशा में जी रहे हैं और हम लोग मरकर श्राप का अवस्था में चले जाएगा, ये सब बातों को पिता देखकर वो बहुत दुखी है। അത് അതുപോലെ ഹൃദയത്തിൽ വഹിച്ച് ജീവിതത്തിന്റെ ആരംഭം മുതൽ അവസാനം വരെയും അതുപോലെ വഹിച്ച് അതിന് പരിഹാരം വരുത്തിയ വ്യക്തിയാണ് കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു. तो वो जो जज्बात में और जिस बात का हृदय आग्रह दुख में जो पिता परमेश्वर स्वर्ग में था, मनुष्य का अवस्था को देखकर उसी रीति से बिल्कुल उसी अवस्था में प्रभु यीशु मसीह भी उसी अवस्था में और वो भावना में इस दुनिया में जब से उनका जन्म से लेकर मृत्यु तक प्रभु उसी जज्बात और भावना में प्रभु बने रहकर पिता परमेश्वर का इच्छा को प्रकट करके जिया। वो एक ही मात्र मनुष्य, और कोई ऐसा नहीं कर सकता। അപ്പോൾ കർത്താവ് ഭൂമി ജീവിച്ചപ്പോൾ ജനത്തെ കണ്ടപ്പോൾ ജനം ചിഹ്നിയവരും ഇടയനില്ലാത്തവരുമായി കണ്ടിട്ട് അവന്റെ ഹൃദയം തകർന്നത്, അത് പിതാവിന്റെ ഹൃദയം തകർന്നത് അതുപോലെ അവന്റെ ഹൃദയത്തിൽ ഫീൽ ചെയ്യുകയാണ്. ആ വേദന അവൻ വഹിക്കുകയാണ്, അത് സഹിക്കുകയാണ്. കാരണം ഇങ്ങനൊരു നിലയിൽ നമ്മളെ ഓർത്ത് ദൈവത്തിന്റെ സന്നിധിയിൽ വ്യസനിക്കുകയും വ്യാകുലപ്പെടുകയും ചെയ്ത ഒരു വ്യക്തി ആയതുകൊണ്ട് ഇവന്റെ അടുക്കിലേക്ക് ചെന്ന് ആ വികാരവും ആ സ്നേഹവും നമ്മുടെ ഹൃദയത്തിലേക്ക് നാം സ്വീകരിക്കണം. അതിനാണ് പിതാവായ ദൈവം തന്റെ പുത്രന്റെ അടുക്കിലേക്ക് നമ്മളെ അയക്കുന്നത്. तो वो हम देखते समय में जब यीशु ने लोगों को देखा और प्रभु ने देखा, वो निराश हो गया, क्योंकि प्रभु देख रहे ये लोगों को बिना चरवाह के रूप में ये लोग चल रहे हैं और ये लोग भटक रहे हैं। जब प्रभु ने ऐसा लोगों का ये अवस्था को देखा, वो दुखी हुआ, वो निराश हुआ। तो वो किसका भावना था, वो किसका हृदय आग्रह प्रकट कर रहा था? वो तो पिता परमेश्वर का हृदय आग्रह था। जिस रीति से पिता परमेश्वर हम मनुष्य को देखकर बिना चरवाह में हम लोग भटक के जा रहे करके देखा, तो उसी स्वभाव जो पिता परमेश्वर को जो भावना हुआ, वो सेम भावना यहाँ पर प्रभु यीशु मसीह भी दुनिया में प्रकट करके दिखाकर, और वो हमारा ये दशा अवस्था को देखकर वो दुखी था। इसीलिए हमें ऐसा प्रभु, एक ऐसा व्यक्ति, एक ऐसा मसीह जो हम मनुष्यों के लिए इतना वो हमारे बारे में सोचता है, हमारे लिए विचार करता है, इतना हृदय दुखी होकर हमारे लिए सोचने वाला इस प्रभु के पास हमें जाना है और उसके पहचान में हमें बनना है और उसी की भावना में हमें एक होना है। परमेश्वर पिता यही आग्रह रखता है कि एक ऐसा मनुष्य हमारे मनुष्य और परमेश्वर के बीच में खड़ा रहे जो मनुष्य के सारा अवस्था को जाने, और परमेश्वर ये चाहता है कि हम ऐसा मनुष्य प्रभु यीशु मसीह के पास आए। നമ്മൾ എബ്രായ ലേഖനം 11 അധ്യായം വിശ്വാസവീരന്മാരുടെ പട്ടിക പറയുമ്പോൾ हम इब्रानियों का पुस्तक 11 अध्याय में वहां पर जब विश्वास के वीरों के बारे में जब कहता है, അവിടെ അനേക വിശ്വാസ വീരന്മാരെ കുറിച്ച് പറയുന്നുണ്ട്. वहां पर बहुत से विश्वास के वीरों के नाम के बारे में बताया है। അവരാരും ദൈവത്തിന്റെ ഹൃദയഭാരം ഏറ്റെടുത്ത് അല്ലെങ്കിൽ ആ നിലയിൽ ദൈവസന്നിധിയിൽ ഹൃദയം പകർന്ന് ജീവിച്ചവരല്ല. परंतु ये लोग में से ये विश्वास के वीर लोग कोई भी पिता परमेश्वर का पूर्ण जज्बात, पूर्ण भावना, पूर्ण हृदय आग्रह देहदारी होकर इस दुनिया में ऐसा कोई भी ये पुराने नियम के विश्वासी लोग नहीं जी पाए। അവരെല്ലാവരും ബലഹീനരും പലപ്പോഴും പാപത്തിൽ വീണവരുമായിരുന്നു. എങ്കിലും അവർ ദൈവത്തിന് വേണ്ടി നിന്ന വ്യക്തിപരമായ വിശ്വാസമാണ്, അല്ലെങ്കിൽ അവരുടെ സ്വന്തം വിശ്വാസത്തെ കുറിച്ചാണ് അവിടെ.
बल्कि वो लोग तो बहुत ही कमजोर थे और बहुत बार हम उनके जीवन में देखते थे कि वो लोग पाप में गिरते थे और उनका शारीरिक स्वभाव प्रकट होता था। परंतु और इब्रानी की पुस्तक 11 अध्याय में जो बातें विश्वास के बारे में लिखा है, ये उनका विश्वास के बारे में लिखा गया है। जब वो लोग विश्वास होकर जीते समय में उन लोगों ने क्या क्या किया, उनका विश्वास की वीर कथा है इब्रानी 11 में हम पढ़ते हैं। അവരാരും നമ്മളെ ഓർത്ത് ഭാരപ്പെടുകയോ നമ്മുടെ രക്ഷയ്ക്ക് വേണ്ടി എന്തെങ്കിലും പ്രാർത്ഥിക്കുകയോ ചെയ്തില്ല. उन लोगों, ये विश्वास के वीर लोगों ने कभी भी हमारे लिए बिनती, हमारे लिए हमारे बारे में विचार करके ऐसा होगा वैसा होगा, हमारा पाप का दशा को देखकर कोई बिनती करके रोया विलाप किया, ऐसा किसी ने नहीं किया। പക്ഷെ അവര് ഈ ജനത്തിനു വേണ്ടി തകരപ്പെടുന്ന, ജനത്തിന്റെ ഭാരം വഹിക്കുന്ന കഴിവുള്ള ഒരു വ്യക്തി മശിഹ വരുമെന്ന് അവര് വചനത്തിലൂടെ പ്രസംഗിച്ചു. परंतु उन लोगों ने एक बात का घोषणा किया, एक बात का भविष्यवाणी किया कि एक दिन एक ऐसा मसीहा आएगा जो लोगों का दर्द को समझेगा, जो लोगों का दुख दशा को अवस्था को समझेगा, और ये मसीहा आकर लोगों के लिए जिएगा और उनको समाधान देगा, छुटकारा देगा। ये सब बातों का भविष्यवाणी पुराने नियम के भविष्यवक्ताओं ने और प्रभु के दासों ने दिया था। അപ്പൊ 11ാം അധ്യായത്തോട് ചേർത്ത് വായിക്കേണ്ടതാണ് 12ാം അധ്യായത്തിന്റെ 1, 2, 3 വാക്യങ്ങൾ. तो जैसे ही हम लोग 11वां अध्याय पढ़ते हैं, उसी के साथ तुरंत हमको मिलाकर पढ़ने वाला वाक्य है इब्रानियों का 12 अध्याय का 1, 2, 3। इब्रानी 11 अध्याय पढ़ने के बाद तुरंत 12 का 1, 2, 3 भी उसके साथ ही पढ़ना चाहिए। അത് 11ാം അധ്യായത്തിന്റെ അവസാനത്തിൽ വിശ്വാസവീരന്മാരുടെ പട്ടികയിൽ നമുക്ക് പ്രയോജനമായി തീർന്നത് ക്രിസ്തുവാണെന്നും ക്രിസ്തുവിൽ കൂടെയാണ് നമുക്ക് വിശ്വാസം വരുന്നതെന്നും അതിന്റെ 2-3 വാക്യങ്ങളിൽ പറയുകയാണ്. വിശ്വാസത്തിന്റെ നായകനും അത് പൂർത്തി വരും. അപ്പൊ നമ്മളിൽ ഒരു വിശ്വാസം ക്രിസ്തു ആരംഭിച്ചു, അതിന്റെ പൂർത്തീകരണത്തിന് പിന്നെയും പിന്നെയും അവന്റെ അടുക്കൽ നമ്മൾ ചെല്ലണം. കാരണം ഈ യേശു ക്രിസ്തു ജീവിച്ചപ്പോൾ നമ്മളെ കുറിച്ചുള്ള ഭാരവും നമ്മളെ കുറിച്ചുള്ള വികാരങ്ങളും നമ്മളെ കുറിച്ചുള്ള ചിന്തകളുമായി ജീവിച്ച ഏക വ്യക്തി ആയതുകൊണ്ട് അവന്റെ ഹൃദയം നമ്മളെ ഹൃദയവുമായിട്ട് ബന്ധപ്പെടണം, അല്ലെങ്കിൽ പകരപ്പെടണം. അവന്റെ ഹൃദയം നമ്മുടെ ഹൃദയത്തിലേക്ക് പകരപ്പെടണം. तो इसके लिए वहां पर जब इब्रानियों का पुस्तक का 11 अध्याय का वीर कथा के बारे में बोलने के बाद वहां पर वचन इब्रानियों का पुस्तक 12 अध्याय में आते समय में वचन ऐसा नहीं कहता कि तुम लोगों विश्वास के वीरों के पास जाओ, वो तुम्हें समझाएगा बचाएगा, ऐसा नहीं लिखा है। बल्कि इब्रानियों 12 का 2 में क्या लिखा है कि उस विश्वास के कर्ता के पास आओ, यानी कि जो प्रभु यीशु मसीह है, जो विश्वास का कर्ता है, जो हमारे अंदर विश्वास का आरंभ शुरू करता है और हमें अंत तक वो खत्म करेगा, और वो सिद्ध करने वाला यीशु के पास हमें आना है। यानी कि क्या वो अगर हमारा विश्वास को सिद्धता पर पहुंचना है तो बार बार प्रतिदिन हमें यीशु के पास आना है, उस यीशु मसीह के पास आकर उनका हमारे अंदर का विश्वास जो आया है, जो प्रभु ने आरंभ किया है, उसको सिद्ध पहुंचाने के लिए प्रभु के पास बार बार आकर अपने आप को समर्पण करना है। കാരണം നമ്മളിൽ കർത്താവ് വിശ്വാസം തന്നപ്പോൾ ഫുൾ മെഷറിൽ തന്നിട്ടില്ല, ആരംഭ ഇനിഷ്യൽ ആയിട്ടുള്ള ഒരു ഫെയ്ത്ത് തന്നിട്ടുള്ളൂ. ആയതുകൊണ്ട് കൂടെ കൂടെ അവന്റെ അടുക്കൽ ചെന്ന് വിശ്വാസത്തിന്റെ മെഷർ വർദ്ധിപ്പിക്കണം. तो इसके लिए जब प्रभु हमारे अंदर विश्वास को जब हमारे अंदर आरंभ करते समय में विश्वास जब उन्होंने हमारे अंदर डाला, वो बस एक शुरुआती विश्वास था, एक आरंभ का विश्वास था, सिर्फ एक बीज बोया था। परंतु उस विश्वास को परिपूर्ण करना है, सिद्ध करना है, अगर बढ़ोतरी करना है तो हमें बार बार प्रभु यीशु मसीह के पास आना जरूरी है। അപ്പൊ ലോകസ്ഥാപനത്തിന് മുൻപേ എന്നെ അവൻ അറിയാം. तो अभी संसार के निर्माण के पहले ही परमेश्वर मुझे जानता है। എന്നാൽ ഒരു മനുഷ്യനെന്ന രീതിയിലുള്ള ഫീലിങ്സ് അന്ന് ഇല്ലായിരുന്നു, കാരണം അവൻ ദൈവമാണ്. परंतु एक मनुष्य के अंदर क्या जज्बात है, क्या भावना है, ये सब बातें हम देखते कि उस समय में यीशु परमेश्वर होने की वजह से उस गहराई के अर्थ में वो नहीं समझ सकता था। എന്നാൽ കർത്താവ് മനുഷ്യനായിട്ട് വന്നപ്പോൾ, परंतु जब परमेश्वर मनुष्य बनकर आया, അവൻ ഇപ്പോൾ മനുഷ്യനായിട്ട് ഒരു പാപിക്ക് വേണ്ടി ക്രിസ്തു എങ്ങനെ ചെലവായി പോകണം, എങ്ങനെ പ്രാർത്ഥിക്കണം, പാപികളെ നേടാൻ അല്ലെങ്കിൽ പിതാവ് ഏൽപ്പിച്ചു കൊടുത്തവരെ എങ്ങനെ രക്ഷിക്കണം എന്നുള്ള ഭാരവുമായിട്ടാണ് ജീവിച്ചത്. അതാണ് വചനം ജഡമായി മനുഷ്യരുടെ മുമ്പിൽ അവൻ സമ്പൂർണമായി വികാരമുള്ളവനായി, ചിന്തയുള്ളവനായി, വേദനയുള്ളവനായി, കരയുന്നവനായി, വീർക്കുന്നവനായി, രക്തം ഒലിക്കുന്നവനായി എല്ലാം തീർന്നത് എനിക്ക് പ്രതി എന്നെ. അതുകൊണ്ട് അതിന്റെ ഒരു നില നമുക്ക് കിട്ടണമെങ്കിൽ, ആ പ്രതിച്ഛായ നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ പതിക്കണമെങ്കിൽ കൂടെ കൂടെ നമ്മൾ അവന്റെ അടുക്കൽ വരേണ്ടത് ആവശ്യമാണ്. इसलिए परंतु जब प्रभु यीशु मसीह देहधारी बनकर आते समय में, तब वो मनुष्य का जीवन के लिए जो सिद्धता था, आज्ञाकारिता का पालन था, मनुष्य कितना कमजोर है, उनको वापस परमेश्वर की उपस्थिति में सीधाई से, सिद्धता से, पवित्रता से खड़ा करने के लिए, इसलिए प्रभु हमारे लिए प्रार्थना करता था, हमारा कमजोरियों को जानता था, हमारा अवस्था क्या, ये सब वो प्रभु जब वो मनुष्य बनकर आने के बाद ही वो हमारे लिए ये सारा सेवा का अनुभव
प्रभु हमारे लिए करने लगा, और ये सब बातों का अनुभव उनको समझकर वो हमारे लिए कर रहा है। ये सब बातें जब हम देखते समय में हमें इस यीशु मसीह के पास आना है, जो हमेशा हमारे बारे में सोचता है, हमारे लिए विनती करता है, हमारा कोई भी कमजोरी आता है तो पिता के पास आने नहीं देता, हमारे लिए सब कार्य करके हमें सुरक्षित और निर्दोष परमेश्वर की उपस्थिति में खड़ा करने का जो कार्य कर रहे हैं, इस यीशु के पास आना है ताकि हम लोग अपना विश्वास में सिद्ध होकर बढ़ोतरी प्राप्त कर सके। അപ്പൊ നമ്മള് എഫെസ്യ ലേഖനം 4-ാം അധ്യായം 7-ാം വാക്യം ഒന്ന് വായിക്കാം. एफेसियों का पुस्तक 4:7 में हम पढ़ते हैं, Ephesians 4:7. നമ്മള് ആദ്യം ചിന്തിച്ചിട്ട് എന്റെ പിതാവ്, നമ്മള് യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 6:37 നമ്മൾ വായിച്ച വാക്യം, അത് നമ്മൾക്ക് അറിയാം, ഹൃദയത്തിലുണ്ട്. കാരണം എന്റെ പിതാവ് എന്റെ അടുക്കിലേക്ക് അയക്കുന്നവനെ ഞാൻ ഒരു നാളും ഉപേക്ഷിക്കില്ല. അതാണ് നമ്മൾ ചിന്തിച്ചുകൊണ്ടിരിക്കുന്നത്. हम लोग यूहन्ना 6 में जब हमने पढ़ा था, उधर हमने क्या पढ़ा था? मेरा पिता जो मेरे पास जिन जिन लोगों को भेजेगा उनको मैं कभी भी ठुकराऊंगा नहीं करके था। उस बात का अवस्था में बात को याद रखते हुए हमें एफेसियों 4 में पढ़ना है. അവിടെ ഇനി 7-ാം വാക്യം വായിക്കുകയാണ്. एफेसियों 4:7 में पढ़ते हैं. അവിടെ എവരി വൺ ഓഫ് അസ് ഉദ്ദേശിക്കുന്ന അവരെ കുറിച്ചാണ്. എന്റെ പിതാവ് തെരഞ്ഞെടുത്ത് എന്റെ അടുക്കൽ വരുന്ന അവർ, ആ എവരി വൺ ഓഫ്, അതിൽ ഓരോരുത്തരെയും. तो वहां पर देखो, वहां पर हर एक को करके वहां पर एक शब्द देखते हैं, पर हम में से हर एक को करके, ये कौन है हम में से हर एक को? ये वो सब लोग हैं जो पिता परमेश्वर ने यीशु मसीह के हाथ में हमें सौंपा है. वो हम सब में से, वो जितने लोगों को सौंपा है उसमें से हर एक लोगों को നമുക്ക് എന്തുണ്ട്? നമുക്ക് മെഷർ ഉണ്ട്. എന്തിന്റെ മെഷർ? ഗ്രേസിന്റെ മെഷർ. ഓരോരുത്തർക്കും വ്യത്യസ്ത അളവിലാണ്. കാരണം നമ്മൾ കൂടെ കൂടെ വരുന്നവർക്ക് കൂടുതൽ ഗ്രേസ് കിട്ടും. उन सब के अंदर अनुग्रह को मिला है करके बोला है, परंतु वो अनुग्रह क्या है? एक माप के अनुसार दिया गया है, और वो माप कैसा होगा? जैसा जैसा लोग प्रभु की उपस्थिति में बार बार आएगा, उसके हिसाब से वो माप बढ़ते रहेगा. നമുക്ക് അവിടെ അതിന്റെ 12-ാം വാക്യം എഫെസ്യ ലേഖനം 4-ാം അധ്യായത്തിൽ വായിക്കുന്നത്, ക്രിസ്തുവിന്റെ മെഷറിനനുസരിച്ച് വിശ്വാസം വരാനാണ് ദൈവം ആഗ്രഹിക്കുന്നത്. പക്ഷേ നാം കൂടെ കൂടെ ചെല്ലാത്തത് കൊണ്ട് ദൈവത്തിന് തന്റെ പുത്രനെ നമ്മിലേക്ക് ദാനമായി നൽകി തരാൻ കഴിയുന്നില്ല. കാരണം നമ്മൾ നമ്മുടെ ബാഹ്യ ഇന്ദ്രിയങ്ങൾ കൊണ്ട് നമ്മുടെ ഹൃദയം നിറയ്ക്കുന്നു. ബാഹ്യ ഇന്ദ്രിയങ്ങൾക്ക് വിഷയമായ വസ്തുക്കളെയും കൊണ്ട് ഹൃദയം നിറയ്ക്കുന്നത് കൊണ്ട് ക്രിസ്തുവിനെ നിറയ്ക്കാൻ ദൈവത്തിന് കഴിയുന്നില്ല. കാര്യം എന്താണ്? നമ്മളാൽ തന്നെ ലോകത്തിന്റെ കാര്യങ്ങളാൽ നിറഞ്ഞു പോകുന്നു. तो इसके लिए परमेश्वर का आग्रह यह है कि मसीह जो हमारा विश्वास है, हम सब लोग उस मसीह के विश्वास के माप के अनुसार हम लोग बढ़े, और मसीह का उस विश्वास का उस माप तक हम लोग पहुंचे. ये हमारा परमेश्वर का इच्छा है. परंतु हमारा अवस्था क्या है? हम लोग मनुष्य स्वाभाविक रीति से हम लोग जीते समय में हम लोग हमेशा अपना पंचेंद्रियों से का मदद से हम लोग जीते हैं. हम लोग हमेशा शारीरिक इच्छाओं और भावना को प्रथम स्थान देकर जीते हैं. ऐसा रहते समय में क्या होता है? हमें मसीह के अनुग्रह के माप में बढ़ने के लिए हमें नहीं हो पाता. एक रुकावट बन जाता है जब हम शारीरिक होकर जीते हैं. तो അപ്പൊ ദൈവത്തിന്റെ ഭാരം അതുപോലെ ഉൾക്കൊള്ളാൻ നമുക്ക് കഴിവില്ല. तो परमेश्वर जिस बोझ से हमारे बारे में सोच रहा है या हमारे बारे में चिंता करता है, वो बोझ और उस बात को हम लोग समझ नहीं सकते, उस माप में हम लोग पहुंच नहीं सकते. അത് യേശുക്രിസ്തു മാത്രമാണ്. वो सिर्फ यीशु मसीह ही वो बोझ को उठा सकता है. നമ്മള് ഇവിടെ അപ്പൊ ആ ക്രിസ്തുവിന്റെ മെഷർ കൊണ്ട് നിറയേണ്ട സ്ഥാനത്ത് ലോകത്തിലെ കാര്യങ്ങൾ കൊണ്ട് നിറഞ്ഞാൽ നമുക്ക് കൃപമേൽ കൃപ വർദ്ധിക്കുന്നില്ല. കാരണം ദൈവം ഉദ്ദേശിച്ച പദ്ധതിയിൽ നമ്മൾ ക്രിസ്തുവിനെ പോലെ അനുരൂപരാകാതെ ലോകത്തോട് അനുരൂപരായി പോകുന്നു. इसके लिए मसीह का जो विश्वास के माप में जिस तक बढ़ने का अवस्था में अगर हम लोग नहीं बढ़ पाएंगे तो क्या होगा? हम लोग संसार की बातों में बढ़ जाएगा. अगर प्रभु का माप में नहीं बढ़ेंगे तो हम लोग अनुग्रह से अनुग्रह में बढ़ोतरी नहीं मिलेगा. अनुग्रह हमारे अंदर नहीं बढ़ पाएगा, बल्कि संसार की बातें बढ़ने लगेगा. അവിടെ ഞാൻ പലപ്പോഴും ചിന്തിച്ചിട്ടുണ്ട്, അനന്യാസും സഫീറ എന്തുകൊണ്ടാണ് ദൈവസേനയിൽ മരിച്ചു വീണത്? मैं बहुत बार सोचता था कि अनन्यास और सफीरा क्यों उस समय में वो लोग मरकर गिर गए. അവിടെ ക്രിസ്തുവിന്റെ നിറവ് പ്രാപിക്കുന്നതിന് പകരം അവിടെ അവരെ ലോകത്തിന്റെ നിറവ് അല്ലെങ്കിൽ സാത്താന്റെ നിറവ്, അവിടെ നമ്മള് ആ വാക്യം ഒന്ന് പരിശോധിച്ചാൽ, अगर हम लोग उनके अवस्था में हम देखेंगे तो वो लोग मसीह को से वो लोग नहीं भर पाए थे, परंतु वो लोग कोई और चीज है, संसारिक बातों से शैतान उनके हृदय में भर गया था करके हम प्रेरित में हम पढ़ते हैं. നമ്മൾ 5-ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്. 5:3 5:3 में हम देखते हैं. 3 पढ़े. परंतु पतरस ने कहा, हे हनन्याह, शैतान ने तेरे मन में यह बात क्यों डाली है कि तू पवित्र आत्मा से झूठ बोले? അവിടെ നോക്കുക, നമ്മൾ ആദ്യത്തെ സാത്താൻ ഫിൽഡ് ദൈൻ ഹാർട്ട് എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ്? ക്രിസ്തു നിറയേണ്ട സ്ഥാനത്ത്, പരിശുദ്ധാത്മാവ് ക്രിസ്തുവിനെ നിറയ്ക്കേണ്ട സ്ഥാനത്ത് അവർ നിറഞ്ഞത് ഏതിനെ കൊണ്ടാണ്?
तो वहां पर देखो, वहां पर जब हिंदी में लिखते समय में शैतान ने तेरे मन में ये बात डाला है ऐसा करके आया, परंतु ऐसा नहीं है। सही परिभाषा में देखा जाए तो वहां पर पत्रोस कहता है कि पत्रोस कहता है कि हे अनन्या, शैतान तेरे दिल में क्यों भर गया, शैतान तेरे हृदय में क्यों भर गया। तो जो जहां पर पवित्र आत्मा आकर यीशु मसीह से तेरा हृदय भर जाना चाहिए था, वो स्थान को छोड़कर शैतान आकर तेरे हृदय में भर गया है, ऐसा क्यों किया। അതായത് എന്നെ കുറിച്ച് അല്ലെങ്കിൽ അനന്യാസും സഫീറിനെയും കുറിച്ച് പിതാവായ ദൈവത്തിനുണ്ടായിരുന്ന ഭാരം യേശുക്രിസ്തു തന്റെ ഹൃദയത്തിൽ വഹിച്ചത് ഇവര് തിരിച്ചറിഞ്ഞ് ഹൃദയത്തിൽ അവനെ ആ വികാരങ്ങളും ആ ചിന്തകളും സ്വീകരിക്കുന്നതിന് പകരം അവരെന്ത് ചെയ്തു? അവരെ നശിപ്പിക്കുന്ന സാത്താന്റെ ചിന്തയാണ്, ഇഷ്ടമാണ് അവര് ഹൃദയത്തിൽ അവരെ നിറഞ്ഞത്. यानी कि अनन्यास और सफेरा ने क्या गलती किया, वो ये पिता परमेश्वर जब अनन्यास और सफेरा के बारे में सोचा, ये पिता परमेश्वर बहुत ही विचलित और अनन्यास और सफेरा के बारे में हमेशा सोचता रहा। ये जो भावना जो परमेश्वर का था, ये सेम भावना लेकर यीशु मसीह जब इस दुनिया में आया, वो भी अनन्यास और सफेरा के बारे में सोचता था, मन में रखता था। जैसा परमेश्वर स्वर्ग में सोचता था, वैसे यीशु मसीह भी दुनिया में रहते समय में अनन्यास और सफेरा के बारे में सोचता था। तो ये अनन्यास और सफेरा क्या करना चाहिए था उनके हृदय में, उन लोगों को ये बात याद करना चाहिए था, हमारे लिए प्रभु यीशु मसीह हमारे लिए सोच रहा है, पिता परमेश्वर हमारे लिए सोच रहा है। जब ये बातें सोचता तो वो लोग अपने हृदय में यीशु मसीह से भर जाते थे, परंतु ये वो लोग ने नहीं किया। वो लोग ने क्या किया? उनको हानि पहुंचने वाला, उनको नुकसान पहुंचने वाला, उनको श्रापित दशा में लेकर जाने वाला अवस्थे में शैतान की बातों में वो लोग आ गए। शैतान को लोग दिल में जगह देने की वजह से क्या हो गया? प्रभु जो उन लोग इतने बारे में सोच रहा है, परमेश्वर उनके बारे में सोच रहा है, ये सब बातें वो लोग भूल गए। അപ്പം നമ്മളെ ഓരോരുത്തരെയും ദൈവം യേശുക്രിസ്തുവിന്റെ കയ്യിൽ കൊടുത്തതാണ്. കൊടുത്തപ്പോൾ നമ്മൾ അയോഗ്യരായിരുന്നു, നമ്മൾ ന്യായവിധിക്ക് യോഗ്യരായിരുന്നു. അവരെ യേശുക്രിസ്തു എന്ത് ചെയ്യണം? അവരെ കുറിച്ച് ചിന്തിച്ച് ഭാരപ്പെട്ട് വചനം ദൈവത്തിന്റെ ഹൃദയത്തിലെ അതേ ഭാരം പുത്രനുണ്ടായിട്ട് അവർക്ക് വേണ്ടി കരഞ്ഞ് പ്രാർത്ഥിച്ച് രക്തമൊലിച്ച് നീതി യാഗം നടത്തി അവരെ പിതാവിന് മുമ്പിൽ നിഷ്കളങ്കരായി നിർത്താനുള്ള ക്രിസ്തുവിന്റെ ഈ വ്യത ഇപ്പോൾ അവന്റെ അടുക്കൽ വന്ന് നമ്മൾ പ്രാപിക്കുന്നതിന് പകരം നമ്മുടെ ഹൃദയം ലോകത്തിലേക്ക് പോയാൽ, तो इसलिए देखो, हम लोग को जब पिता परमेश्वर ने हमें चुनकर हमें यीशु मसीह के हाथ में सौंपते समय में, तभी भी हम लोग पापी ही थे। हम लोग तभी अच्छे लोग नहीं थे, भले लोग नहीं थे, हमारे में कोई गुण नहीं था, हम लोग तभी भी पापी थे। परंतु यीशु मसीह ने क्या किया? उन्होंने हम जैसे पापियों को और हम जैसे श्रापित लोगों को उन्होंने लिया और हमारे बारे में सोचने लगा, हमारे लिए प्रार्थना की, हमारे लिए विनती की, हमारे लिए क्रूस का मृत्यु सहा, हमारे लिए खून बहाया, हमारे लिए पसीना बहाया, हमारे लिए दुख उठाया, कष्ट उठाया। जो हृदय आग्रह पिता परमेश्वर का था और जिस हृदय आग्रह वेदना से परमेश्वर हमारे बारे में सोच रहा था, उसी हृदय आग्रह वेदना से प्रभु यीशु मसीह ने हमारे लिए सोचकर हमें क्या किया? हमें श्रापित दशा से हटाकर हमें स्वर्गीय दशा में लेकर आया, परमेश्वर का पुत्र बनाया। ये सब अवस्था को करने के बाद वो प्रभु क्या चाहता है कि हम उनके हृदय में बने रहे, हम प्रभु हमारे हृदय में प्रभु पूर्ण रीति से भर जाए, ये प्रभु का आग्रह था। तो ऐसा जगह पर हमने क्या किया? ये सब करने के बाद भी हम लोग संसार में मन लगाकर प्रभु का के खिलाफ कार्य करने लगा, जिसके वजह से हम प्रभु को और दुखाया। യേശു പറയുകയാണ്, എന്റെ പിതാവ് എന്റെ കയ്യിൽ തന്നവർക്ക് വേണ്ടി ഞാൻ ജീവിക്കും, അവർക്ക് വേണ്ടി മരിക്കും, അവർക്ക് വേണ്ടി എന്റെ ശരീരത്തിൽ ഞാൻ മുറിവുണ്ടാകും, അവർക്ക് വേണ്ടി ഞാൻ എന്റെ രക്തം ഞാൻ കൊടുക്കും, അവർക്ക് വേണ്ടി വില കൊടുത്ത് ഞാൻ അവരെ വാങ്ങും. ഇങ്ങനെയെല്ലാം ഉള്ള ഫീലിങ്സും ആഗ്രഹവും താല്പര്യവുമായി ജീവിച്ച യേശു മശിഹായെ നമ്മൾ ഇന്ന് അവന്റെ അടുക്കിലേക്ക് വന്ന് അവന്റെ അതേ ചിന്ത ഉൾക്കൊള്ളണം. യേശുവിന്റെ മനസ്സുള്ളവരായി തീരണം. യേശുവിന് നമ്മളെ കുറിച്ചാണ് മനസ്സുള്ളത്, അത് നമ്മൾ സ്വീകരിക്കണം. इसलिए यीशु मसीह जब जितने भी लोगों को पिता परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, यीशु मसीह क्या कहता है? हे पिता, आपने जितने लोगों को मुझे दिया उनके लिए सोचूंगा, उनके लिए मैं चिंता करूंगा, उनके लिए मैं व्याकुल रहूंगा, उनके लिए उनका सारा पाप का बोझ मैं उठाऊंगा, उनके लिए मैं मरूंगा, उनके लिए सारा अवस्था को मैं करूंगा, पुनरुत्थान का जीवन मैं करूंगा। ये सब बातें जब प्रभु यीशु मसीह हमारे लिए सोचते समय में हमें क्या करना है? ये प्रभु जो हमारे लिए ऐसा इतना बातें सोचा, इतना कष्ट उठाया, इतना निंदा सा, आज हमारा जिम्मेदारी बनता है कि प्रभु के बारे में सोचकर उस प्रभु के हृदय में हम लोग हमारे हृदय में प्रभु के लिए स्थान देकर मसीह के उस स्वभाव में हम लोग बढ़ते रहे। അപ്പൊ നമ്മളെ കുറിച്ച് പിതാവായ ദൈവത്തിനുള്ള ആഗ്രഹങ്ങളും എല്ലാം തികച്ചെടുക്കാൻ പുത്രന് മാത്രമേ കഴിയത്തുള്ളൂ. क्योंकि पिता परमेश्वर जो हमारे बारे में सोचता है और हम जिस मुकाम में पहुंचना चाहिए, जितना सिद्धताई में हम लोग पहुंच जाना चाहिए, कितना महिमा में हम लोग पहुंचना चाहिए, ये सब बातें मुमकिन करा के देता है सिर्फ यीशु मसीह को ही मालूम है ये सब बातें कैसा करके देना है। അപ്പൊ യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 6:37 എന്റെ അടുക്കൽ പിതാവ് അയക്കുന്നവനെ ഒരു നാൾ ഉപേക്ഷിക്കുകയില്ല എന്നതിനെ കുറിച്ച്
കർത്താവ് വേറൊരു നിലയിൽ പറയുന്നതാണ് 10-ാം അധ്യായത്തിന്റെ 29-ാം വാക്യം. यूहन्ना का पुस्तक 6 का 37 में जब हमने पढ़ा कि जो जो मेरे पास आएगा मैं उनको कभी छोड़ूंगा नहीं, त्यागूंगा नहीं, उसका दूसरा अर्थ में हम देखते हैं यूहन्ना 10 का യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 10-ാം അധ്യായം 29-ാം വാക്യം. उसका 29 में हम पढ़ते हैं जॉन 10:29 में. हाँ, मेरा पिता जिसने उन्हें मुझको दिया है सबसे बड़ा है और कोई उन्हें पिता के हाथ से छीन नहीं सकता. നോക്കെ ഇവിടെ കർത്താവ് പറയണ നിങ്ങളെ എന്റെ കയ്യിൽ തന്ന പിതാവ്, तो जो पिता ने जो तुम लोगों को मेरे हाथ में दिया അവൻ ആരാണ്? वो कौन है? എല്ലാവരെക്കാൾ അധികം നമ്മളെ കുറിച്ച് ചിന്തിക്കുന്നവനാണെന്നുള്ള അർത്ഥമാണ്. वो सबसे बड़ा है करके बोलते समय में मतलब क्या है? सबसे ज्यादा हमारे बारे में चिंता करने वाला, सबसे ज्यादा हमारे लिए हृदय में आग्रह रखकर हमारा उन्नति चाहता है, हमारा बढ़ोतरी चाहता है, सबसे ज्यादा सोचने वाला कौन है? पिता परमेश्वर है. നമ്മുടെ അപ്പനേക്കാൾ, അമ്മയേക്കാൾ, ഭാര്യയേക്കാൾ, നിലങ്ങളെക്കാൾ, നമ്മുടെ സ്കൂൾ മാസ്റ്ററേക്കാൾ, നമ്മുടെ ആത്മീയ ഗുരുക്കളെക്കാൾ എല്ലാം അധികമായി നമ്മളെ കുറിച്ച് ഗ്രേറ്റർ ആയിട്ട് ചിന്തിക്കുന്നത് പിതാവാണ്. അതേ ചിന്തയാണ് പുത്രനുള്ളത്. यानी कि क्या हमारे सबसे ज्यादा हमारे बारे में सोचने वाला पिता है करके बोलते समय में वो सब लोग कौन है? हमारा माता, हमारा पिता, हमारा भाई, हमारा बहन, हमारा स्कूल का टीचर, हमारा विद्यार्थी, हमारा अधिकारी, हमारे लिए यहाँ तक कि हमारा आत्मिक गुरु है, हमारा आत्मिक पिता है, जितने भी लोग हैं वो लोग सब लोग जितना हमारे बारे में सोचता है उससे भी ज्यादा चिंता में सोचने वाला है व्यक्ति है पिता परमेश्वर, जो सबसे बड़ा है. और उसी मनोभावना जिस मनोभावना से पिता परमेश्वर हमारे बारे में सोचता है वही सेम मनोभावना में यीशु मसीह भी हमारे बारे में सोचता है. അപ്പോൾ നമ്മൾ ദൈവത്തെ പിതാവെന്ന് വിളിക്കുമ്പോൾ ഈ വികാരങ്ങളെല്ലാം നമ്മളിൽ ഉളവാകണമെങ്കിൽ ക്രിസ്തു ഇല്ലെങ്കിൽ അത് സാധിക്കത്തില്ല. ക്രിസ്തുവിന് മാത്രമേ ഈ രീതിയിലുള്ള ചിന്താഗതി ദൈവം എന്റെ പിതാവാണെന്നും എന്നെ കുറിച്ച് ചിന്തിക്കുന്നെന്നും എന്നെ കുറിച്ച് ഭാരപ്പെടുന്നുവെന്നും അങ്ങനെ ദൈവത്തിന്റെ വചനം ജഡമെടുത്ത് വന്നപ്പോൾ അതേ നിലയിൽ ജീവിച്ച വ്യക്തിയാണ് യേശു ക്രിസ്തു. तो इसीलिए जब मैं पिता की उपस्थिति में आकर हे पिता करके बुलाते समय में मेरे अंदर भी पिता मेरे बारे में सोचने वाला वही जज्बात और भावना अगर मेरे अंदर उत्पन्न होना है, अगर कार्य करना है, तो मुझे उसके लिए यीशु मसीह मेरे अंदर होना जरूरी है. क्योंकि यीशु मसीह एकमात्र ऐसा व्यक्ति है जो पिता का सारा हृदय आग्रह जानकर उसकी इच्छा के अनुसार संपूर्ण रीति से समर्पण करके जिया. और वो यीशु मसीह जब हमारे अंदर आएगा तभी हम समझ सकते हैं. അപ്പം പിതാവിന്റെ ഹൃദയത്തിൽ നിന്ന് നിങ്ങളെ കുറിച്ചുള്ള ഈ വലിയ ആഗ്രഹം, പിതാവ് നിശ്ചയിച്ചത്, നമ്മളെ കുറിച്ച് രക്ഷാപദ്ധതി ഇട്ടതൊന്നും എടുത്തു കളയാൻ ഒന്നിനും കഴിയത്തില്ല. तो इसके लिए पिता परमेश्वर हमारे बारे में सोचते समय मतलब वो किस रीति से संसार के निर्माण के पहले हमें चुना, हमारे लिए बचाने के लिए पुत्रों को भेजेगा, हमें स्वर्ग स्थानों में बिठाएगा, ये सब बातों का विचार जो हृदय आग्रह जो हमारे अंदर पिता परमेश्वर के बारे में है, ये इस दुनिया में ऐसा कोई भी सामर्थ्य नहीं है जो ये सब बातों को हमारे हृदय से छीन सकता है. അപ്പൊ ഞാനും പിതാവ് ഒന്നാകുമെന്ന് പറഞ്ഞു. ഞാൻ പിതാവാണെന്നല്ല പറഞ്ഞത്, ഈ കാര്യത്തിൽ ഞാൻ പിതാവിനെ സാക്ഷിക്കുകയാണ്. കാരണം എന്റെ പിതാവിനെ എനിക്കേ അറിയത്തുള്ളൂ, ലോകത്തിൽ ആർക്കും അറിയത്തില്ല. കാരണം പിതാവിന്റെ ഹൃദയത്തിലുള്ള ചിന്ത എന്താണെന്ന് എനിക്കേ അറിയത്തുള്ളൂ. അത് നിങ്ങളെ കുറിച്ചാണ്. तो मैं और मेरा पिता एक हूं करके बोलते समय में उसका अर्थ ये नहीं है कि मैं ही पिता हूं करके, ऐसा नहीं प्रभु बोल रहा है. बल्कि पिता ये कहना चाहता है कि जैसा पिता जो बातें सोचता है वैसा वो बातें मुझे मालूम है मेरा पिता क्या सोच रहा है. क्योंकि मैं और मेरा पिता एक है. पिता जो भी सोचेगा वो मुझे तुरंत मालूम पड़ेगा. पिता का आग्रह क्या है वो मुझे तुरंत मालूम है. और जो वो सोचता है मैं भी वैसे ही सोचता हूँ. जैसे हृदय आग्रह उनका है उसी हृदय आग्रह में हूँ. और मैं जानता हूँ, यीशु गवाही देता है कि मैं जानता हूँ कि पिता परमेश्वर हमारा हमेशा तुम्हारे बारे में सोचता है. അപ്പം പിതാവിന്റെ ഹൃദയത്തിലുള്ള ഭാരം അതേ മെഷറിൽ വഹിക്കാൻ പറ്റിയ ഒരു പാത്രമായി മനുഷ്യനായിട്ടാണ് യേശു ജീവിച്ചത്. तो इसलिए पिता परमेश्वर में जो हमारे विषय में जो हृदय बोझ था, जो दर्द और वेदना था, उसी रीति से समान रीति में सोचने वाला अगर कोई मनुष्य के अंदर उसका सामर्थ्य नहीं है, परंतु एक ही मनुष्य जो संपूर्ण रीति से सोच सकता था वो सिर्फ और सिर्फ यीशु मसीह है, जो संपूर्ण रीति से पिता परमेश्वर का रूप का देहधारी होकर इस दुनिया में आया. അതുകൊണ്ട് മറ്റുള്ള സ്ഥലത്തിലേക്കെല്ലാം അബ്രഹാമിനെ നോക്കുന്നത് വിട്ടിട്ട്, മോശയെ നോക്കുന്നത് വിട്ടിട്ട്, പഴയ നിയമ പ്രവാചകന്മാരെ വിട്ടിട്ട് നിങ്ങൾ ഈ യേശു ക്രിസ്തുവിനെ തന്നെ ശ്രദ്ധിച്ചു നോക്കുവിൻ. കാരണം അവനിൽ ഉള്ളത് മുഴുവനും പിതാവിന്റെ ഹൃദയം അതേ മെഷറിൽ, അതേ ഭാരത്തിൽ, അതേ ചിന്തയിൽ, അതേ വേദനയിൽ ആണ് അവന്റെ ഹൃദയത്തിലുള്ളത്. इसलिए इब्रानियों 12:2 में वहां पर वचन क्या कहना चाहता है कि तुम लोग अब्राहम के विश्वास पर मत देखो, तुम लोग मूसा के विश्वास पर मत देखो, तुम लोग बाकी अन्य विश्वास के वीरों का विश्वास को मत देखना, परंतु एक ही विश्वास के वीर को देखो, वो है प्रभु यीशु मसीह, जो विश्वास का कर्ता और सिद्ध करने वाला है.
क्योंकि वही पिता का सारा जज्बात को जानता है, पिता का सारा हृदय आग्रह को जानता है, पिता का सारा भावना को जानकर पिता हमारे बारे में क्या क्या सोचता है पूर्ण रीति से जानने वाला सिर्फ एक ही व्यक्ति है। इसलिए उस यीशु को तुम लोग ध्यान से देखो। അപ്പോൾ അവിടെ കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു കൃപ നിറഞ്ഞവനായി തീർന്നത് നമുക്ക് വേണ്ടിയാണ്. इसलिए यीशु मसीह हमारे लिए था, वो अनुग्रह से अनुग्रह में भर गया था। ഇനി നമ്മളെ സംബന്ധിച്ചിടത്തോളം अभी हमारा विषय में ഈ ക്രിസ്തുവിന്റെ അടുക്കൽ കൂടെ വന്നിട്ട് इस मसीह की उपस्थिति में बार बार आकर ക്രിസ്തുവിന്റെ ചെറിയൊരു ടൈപ്പ് അല്ലെങ്കിൽ ക്രിസ്തുവിനെ പിതാവിന്റെ മുഴു ഹൃദയം വഹിക്കാൻ കഴിഞ്ഞെങ്കിലും നമുക്ക് യേശു ക്രിസ്തുവിന്റെ ഹൃദയത്തിലെ ഒരു ചെറിയ ചിന്തയെങ്കിലും വഹിക്കാൻ നമുക്ക് കഴിയണമെന്നാണ് അവന്റെ രൂപത്തോട് അനുരൂപമാകുക എന്നുള്ള അർത്ഥമാകുന്നത്. तो इसलिए अभी हमारा जिम्मेदारी ये बनता है कि हम लोगों को पिता परमेश्वर का पूर्ण हृदय आग्रह का पूर्ण रीति से हम लोग सह नहीं सकते, हम लोग संभाल नहीं सकते, वो तो सिर्फ यीशु मसीह ही कर सकता है। परंतु हम जब यीशु मसीह की उपस्थिति में आते समय में हम लोग कम से कम छोटा भाग में, कम से कम छोटा माप में, कम से कम छोटा रीति से तो पिता का हृदय का आग्रह का क्या क्या बातें हैं वो सब बातें यीशु मसीह के साथ एक होकर थोड़ा तो बातें हम लोग समझ सके, ये बात का जिम्मेदारी उठाकर हमें अपने आप को समर्पण करना है, तो ही हम लोग मसीह के रूप में अनुरूप हो सकते हैं। യേശു ക്രിസ്തു വചനം ജഡമെടുത്ത് വന്നതിന്റെ ഒരു ചെറിയൊരു ടൈപ്പായിട്ട് നമുക്ക് അപ്പോസ്തലനായ പൗലോസിനെ കാണാൻ കഴിയും. നമുക്ക് എഫേസ്യ ലേഖനം അതിന്റെ 3-ാം അധ്യായം 1-ാം വാക്യം. हम लोग जिस तरह यीशु मसीह परमेश्वर का रूप का देहधारी होकर आया हुआ अवस्था, उसका छोटा सा माप में हम देखते पौलोस वो कार्य करता है करके, या फिर वो अवस्था में वो बन जाता है करके एफेसों का पुस्तक 3 अध्याय में हम पढ़ते हैं। അത് നിമിത്തം പൗലോസ് എന്ന ഞാൻ ജാതികളായ നിങ്ങൾക്ക് വേണ്ടി, പൗലോസിന് വേണ്ടിയല്ല, ഇതുപോലെ ക്രിസ്തുവിന് വേണ്ടിയല്ല എന്ന് അതേ അർത്ഥത്തിലാണ് ഇവിടെ പൗലോസ് കർത്താവിന്റെ കൃപ വ്യാപരിച്ചത്. കാരണം ഈ ആശയം അവന് കിട്ടിയത് അവൻ നിരന്തരം ക്രിസ്തുവിന്റെ അടുക്കിലേക്ക് ചെന്ന് ക്രിസ്തുവിനെ നിറവ് പ്രാപിച്ചു. കാരണം അവന് മനസ്സിലായി അവന് വേണ്ടി ജീവിച്ച ഒരു മശിക, അവന് വേണ്ടി തകർന്ന, അവന് വേണ്ടി കരഞ്ഞ, അവന് വേണ്ടി പ്രാർത്ഥിച്ച, അവന് വേണ്ടി രക്തം ചിന്തിയ മശികയെ കുറിച്ചുള്ള ചിന്ത കിട്ടിയപ്പോൾ അതേ ടൈപ്പ് ഒരു ചെറിയൊരു രീതിയിൽ ക്രിസ്തുവിനെ വെളിപ്പെടുത്തുവാൻ അവൻ ആഗ്രഹിച്ചു. അതാണ് വായിക്കുന്നത്. ഞാൻ ജാതികളായി നിങ്ങൾക്ക് വേണ്ടി എന്നിട്ട് അതിന്റെ 2-ാം വാക്യം, നിങ്ങൾക്കായി എനിക്ക് ലഭിച്ച ദൈവകൃപ. പൗലോസിന് ലഭിച്ച കൃപ എന്ന് ഉദ്ദേശിക്കുന്ന പൗലോസിന് വേണ്ടിയല്ല. നോക്ക് ആ വചനത്തിന് പ്രയോഗം ഉണ്ടോ? तो वहां पर इसके लिए पहला वाक्य में हम देखते हैं कि इस कारण मैं पौलोस जो तुम अन्य जातियों के लिए, वहां पर देखो पौलोस वहां पर जीते समय में वो अपने लिए नहीं जिया, वो अन्य जाति के लिए जिया। हम देखते हैं यही स्वभाव हम यीशु मसीह में भी हम देखते हैं। यीशु मसीह जब इस दुनिया में आकर जिया, वो खुद के लिए नहीं जिया, बल्कि दूसरों का उद्धार का फायदे के लिए, दूसरों का लाभ के लिए वो जिया। ये स्वभाव पौलोस को भी मिला। क्यों? क्योंकि पौलोस हमेशा मसीह के साथ संगति करते रहता था। वो जान गया था कि ये यीशु मसीह जब इस दुनिया में आया, वो मुझ पौलोस के लिए आया, मुझ पौलोस का दुख उठाने, मुझ पौलोस का श्राप दशा का अवस्था को उठाकर मुझे सिद्धता पे पहुंचाने के लिए, मुझे महिमा में पहुंचाने के लिए, पिता का प्रेम को जानने के लिए, मुझ जैसे व्यक्ति को बचाने के लिए प्रभु यीशु मसीह आया करके पौलोस जानने के बाद पौलोस भी प्रभु यीशु मसीह का आत्मा से भर गया और वो हमेशा प्रभु के साथ संगति करता था। वो संगति करते समय में पौलोस को जितना प्रभु यीशु मसीह का माप मिला, वो क्या करता था, वो तुरंत वो क्या करता था कि मैं भी अन्य जातियों के लिए, जैसे यीशु मसीह का बुलाया हुआ अवस्था में हूं, मैं उसके लिए मैं बंदीगृह में हुआ ताकि मैं तुम्हारे लिए हूं। और ये क्यों हुआ है? यदि परमेश्वर से उस अनुग्रह का प्रबंध का सुसमाचार सुनाओ, तो वो सुनाने के लिए वो कौन सा था? तुमको सुनाने के लिए मैं आया। പൗലോസിന് വേണ്ടിയുള്ള കൃപ പ്രാപിച്ചെന്നല്ല അവിടെ പറയുന്നത്. वहां पर अनुग्रह प्राप्त किया करके बोलते समय में अनुग्रह का प्रबंध का सुसमाचार सुनाऊं, वो बोलते समय में पौलोस को खुद को अनुग्रह मिलकर वो बड़ा हो जाए, उसके लिए नहीं था वो अनुग्रह। നമ്മൾ എഫേസ്യ ലേഖനം അതിന്റെ 4-ാം അധ്യായത്തിൽ നമ്മൾ കണ്ടു, ഓരോരുത്തർക്കും ക്രിസ്തുവിന്റെ അളവിന് തക്കവണ്ണമുള്ള മെഷർ പ്രാപിച്ച് കഴിഞ്ഞതിന് ശേഷമാണ്, നമ്മൾ മെച്യൂർ ആയതിനു ശേഷമാണ് മറ്റുള്ളവർക്ക് വേണ്ടി കൃപ പ്രാപിക്കുന്നത്. तो इसके लिए हम देखते हैं कि वहां पर जैसा हमने एफेसोस 4 में हमने जो पढ़ा, हम सब एक एक लोगों के लिए मसीह का रूप में हम लोग अनुग्रह का रूप में हम लोग बड़े करके वो जो बात हमने पढ़ा, हम सब लोग एक एक लोग हमारी जिम्मेदारी क्या है? सबसे पहला हम लोग खुद मसीह का अनुग्रह में हमें बढ़ना है। अब मसीह का अनुग्रह में हम लोग बढ़ते बढ़ते रहते समय में हम लोग मुकाम में पहुंचने के बाद फिर प्रभु हमको अनुग्रह क्यों देगा? ताकि हम लोग दूसरों के लिए फायदा हो सके। एक बार हम लोग उन्नति होकर, हम लोग सयाना भोजन खाकर तृप्त होकर थोड़ा बड़े हो जाते हैं, फिर प्रभु हमको अनुग्रह क्यों देता है? ताकि हम दूसरों के लिए लाभ हो सके। ഇവിടെ നോക്കുക, കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു വചനം ജഡമായി വന്നപ്പോൾ
ആ കർത്താവായ യേശു ക്രിസ്തുവിന്റെ മനസ്ഥിതി അവന്റെ പൗലോസിന്റെ ഹൃദയത്തിൽ വരികയാണ്. तो यीशु मसीह का अवस्था को देखते समय में जब ये यीशु परमेश्वर का वचन देहधारी बनकर यीशु बनकर आया और जिस मनोभावना में यीशु मसीह दुनिया में जिया, वही सेम मनोभावना पौलोस को भी मिला और वो पौलोस भी उसी यीशु मसीह का मनोभावना से इस दुनिया में जी रहा है. ഇവിടെ നമ്മൾ ഒരു വാക്യം വേണേ വായിക്കാം. നമുക്ക് 1 തെസ്സലോനിക്ക 2 അധ്യായത്തിന്റെ 4 വാക്യം. पहला തെസ്സലോനി 2:4 में हम पढ़ते हैं, ഞങ്ങളെ സുവിശേഷം ഫരമേൽപ്പിക്കേണ്ടത് എന്ന് പറഞ്ഞാൽ വചനം ഞങ്ങളെ ഫരമേൽപ്പിക്കണം എന്ന് പറഞ്ഞാൽ വചനം ജഡമായി തീർന്ന യേശു ക്രിസ്തുവിനെ പോലെ അല്ലെങ്കിൽ അവന്റെ മനോഭാവം പോലെ ഇവരുമായി. 4 पढ़ना. जैसा परमेश्वर ने हमें योग्य ठहराकर सुसमाचार सौंपा. देखो, परमेश्वर ने हमें योग्य ठहराकर फिर सुसमाचार सौंपा है. यानी कि क्या, उतना योग्य ठहराने के लिए पहला क्या होना पड़ा? हमारे अंदर अनुग्रह से अनुग्रह हमें देता रहा ताकि हम उस योग्यता का पदवी में पहुंच सके. उस योग्यता का पदवी में पहुंच गया तो फिर परमेश्वर ने क्या किया? हमारे ऊपर सुसमाचार सौंपाया ताकि हम दूसरों को वचन दे सके. കാരണം വചനം നമ്മളെ ഏൽപ്പിക്കുമ്പോൾ ആ വചനത്തിന്റെ ഫീലിംഗ് അനുസരിച്ച് 33 വർഷം ജീവിച്ച യേശു ക്രിസ്തുവിന്റെ ഫീലിംഗ് ആ വചനത്തിലൂടെ നമുക്ക് ഉണ്ടാകണം. ആ ഭാരം, ആ ഒരു വേദന, ആ ഒരു എന്ന് പറയുന്ന ദൈവാത്മാവ് തരുന്ന ആ ഭാരം നമുക്ക് ഉണ്ടാകുന്നില്ല എങ്കിൽ നമ്മള് ആ ക്രിസ്തുവിന്റെ രൂപത്തോട് അനുരൂപരാകുന്നില്ല. तो इसके लिए सुसमाचार सौंपा है करके मतलब क्या है? परमेश्वर का वचन हमको सौंपा था. तो वो कभी सौंपेगा? वो जब हम लोग हमारे अंदर प्रभु यीशु मसीह का 33.5 साल का जीवन में प्रभु यीशु मसीह जिस भावना और जिस जज्बात से वो जिया, जिस इच्छा से वो जिया, वो इच्छा हमारे अंदर भी होना चाहिए. अगर यीशु मसीह जिस इच्छा से वो जिया, जिस भावनाओं से भरकर जिया, जिस अवस्था में जिया है करके उस बात का अवस्था अगर हमको समझ में नहीं आ रहा है या उसकी इच्छा अगर हम लोग नहीं जीत रहे तो हम लोग कभी भी मसीह के रूप में अनुरूप नहीं हो रहे. അവിടെ പൗലോസ് പറയുകയാണ്, നമ്മൾ എഫെസ്യ ലേഖനം 3:2 തിരിച്ചു വരാം. हम लोग वापस एफेसियों 3:2 में आते हैं. അവിടെ എന്താണ് വായിക്കുന്നത്? उधर हम क्या पढ़ते हैं? നിങ്ങൾക്കായി तुम्हारे लिए ദൈവകൃപയുടെ വ്യവസ്ഥ. 3:2 पढ़े. यदि तुमने परमेश्वर के उस अनुग्रह के प्रबंध का सुसमाचार सुना हो जो तुम्हारे लिए मुझे दिया गया. നോക്കുക, അത് എത്ര അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ട ഒരു വേർഡാണ്. देखो वो कितना आशीषित वचन है. അപ്പോൾ ചെറിയൊരു രീതിയിൽ പൗലോസിന്റെ ആ ശരീരത്തിൽ ക്രിസ്തു മഹിമപ്പെട്ടു. मतलब एक छोटा सा माप में मसीह का रूप पौलोस के अंदर प्रकट होने लगा. എന്ന് പറഞ്ഞാൽ ക്രിസ്തുവിന്റെ ജീവിതത്തിൽ പിതാവ് മഹത്വപ്പെട്ട മെഷറിലല്ല, यानी कि यीशु मसीह जब इस दुनिया में वचन का देहधारी होकर समय में संपूर्ण रीति से पिता का इच्छा था, उतना संपूर्णता में नहीं पहुंचा. ഇനി പൗലോസിൽ വെളിപ്പെട്ടതിന്റെ കുറവ് മറ്റുള്ള വിശ്വാസികളിൽ തികച്ച് അങ്ങനെയാണ് സഭ മൊത്തമായി ഒരു ശരീരമായി ക്രിസ്തുവിൻ്റെതായ ഒരു എക്സ്പ്രഷൻ ആയി തീരുന്നത്. तो हम जानते हैं कि यीशु मसीह है जो पिता का संपूर्णता में पहुंचा है, परंतु बाकी विश्वासी लोग कैसा है? पौलोस में थोड़ा ही माप में मिला है, बाकी माप बाकी भाई लोगों में मिलता है. इस तरह सभी भाई लोग अलग अलग मसीह का माप से मिलकर बढ़कर एक कलीसिया, एक देह बनकर वो लोग बढ़ते हैं. അപ്പോൾ നമുക്ക് അവിടെ നമ്മൾ പറഞ്ഞു വരുന്ന ഒരു ആശയം ഇതാണ്. मतलब कहने का उद्देश्य ये इस बात का है, ഈ ഒരു അനുഭവം ഉണ്ടാകണമെങ്കിൽ, ഈ ഒരു നിറവ് നമ്മളിൽ ഉണ്ടാകണമെങ്കിൽ നമ്മൾ കൂടെ കൂടെ ക്രിസ്തുവിന്റെ അടുക്കിലേക്ക് ആ നിറവ് പ്രാപിപ്പാനായിട്ട് വരണം. इसलिए इस बात का माप में अगर पहुंचना है या इस बात का हमें समझना है तो बार बार हमें प्रभु यीशु मसीह के पास आना जरूरी है. അപ്പൊ വചനം ജഡമായി വരുമ്പോൾ അല്ലെങ്കിൽ വചനം നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ വെളിപ്പെടുമ്പോൾ ദൈവാത്മാവിന്റെ ധാരാളമായ നിറവ് നമുക്ക് കിട്ടും. इसलिए वचन हमारे अंदर जितना हमारे अंदर बढ़ते रहेगा उतना प्रभु का जीवन का जो भी आशीष का अनुग्रह की बातें हैं उसका लाभ भी हमको मिलता रहेगा. അപ്പം കർത്താവിനെ പിതാവ് അയച്ചതുപോലെ അല്ലെങ്കിൽ വചനം കൊടുത്ത് വചനത്തിന്റെ ഭാരത്തോടുകൂടെ ആത്മനിറവുള്ളവനായി ദൈവത്തിന്റെ മുഴുവൻ മെഷറോടും നിറഞ്ഞു വന്നതുപോലെ ഇനി നമ്മളെ ക്രിസ്തുവിന്റെ നിറവിനോളം നിറഞ്ഞു വരാൻ ദൈവം ലോകത്തിലേക്ക് വിളിച്ചിരിക്കുകയാണ്. तो जिस तरह पिता परमेश्वर ने यीशु मसीह को वचन को देहधारी होकर यीशु मसीह को दुनिया में भेजा, जब पिता परमेश्वर ने यीशु को भेजते समय में पिता परमेश्वर का सारा स्वभाव का गुण का पूर्ण रीति से संपूर्ण रीति से भरकर यीशु मसीह आया था, वो देहधारी होकर जिया. और उसी तरह यीशु मसीह जब हमें भेजते समय में हम क्या हो रहे, हम मसीह के स्वभाव में बढ़ते रहने के लिए या मसीह के स्वभाव में बन जाने के लिए वो हमें इस दुनिया में रखा है, ताकि हम उसका सेवा कर उसकी इच्छा के अनुसार हम जिए, ताकि हम मसीह के रूप में अनुरूप हो सके, संपूर्ण रीति में एक दिन पहुंच सके. इसके लिए आज हमको समय दिया है. നമുക്ക് ഒരു വാക്യം കൂടെ വായിക്കാം. एक और वाक्य पढ़ेंगे. യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 3:34.
യോഹन्ना 3:34 में, ദൈവം അയച്ചവൻ ദൈവത്തിന്റെ വചനം പ്രസ്താവിക്കുന്നു. जॉन 3:34 में हम पढ़ते हैं कि जो परमेश्वर जिसको बेचता है वो परमेश्वर का बातें कहता है. എന്ന് പറഞ്ഞാൽ ചുമ്മാ നമ്മൾ എന്തെങ്കിലും വചനം പറയുന്നതല്ല. मतलब कुछ भी आकर परमेश्वर का वचन बोलकर गया ऐसा नहीं. യേശു ക്രിസ്തു ജീവിച്ചതുപോലെ വചനം അവന്റെ പിതാവിന്റെ ചിന്ത അവന്റെ ഉള്ളിൽ വന്നിട്ട് അവനെ തകർത്ത് അവൻ അതിനുവേണ്ടി യാഗമായതുപോലെ നമ്മുടെ ഹൃദയത്തിലേക്ക് വചനം എത്തുമ്പോൾ അത് സ്വീകരിച്ച് നമ്മുടെ ഭാഗമായി നമ്മുടെ മനസ്സും ഇച്ഛയും വികാരവും എല്ലാം വചനമായി ചേരണം. അല്ലെങ്കിൽ ദൈവത്തിന്റെ ഇച്ഛയും ദൈവത്തിന്റെ വികാരവും ദൈവത്തിന്റെ മനോഭാവവുമായി തീരണം. നേരത്തെ നമ്മുടെ ദേഹി ഇന്ദ്രിയങ്ങൾക്ക് ബോധിച്ച നിലയിലുള്ള വിഷയങ്ങൾക്ക് അനുസരിച്ച് ജീവിച്ചവരാണ്. അതിൽ നമ്മളെ ക്രൂശിക്കപ്പെട്ടിട്ട് ഇപ്പോൾ ഇനിയും ദൈവത്തിന്റെ വചനം നമ്മുടെ ഉള്ളിലേക്ക് വന്നിട്ട് അത് എന്ന് പറഞ്ഞാൽ വെളിപ്പെടുത്തക്കവണ്ണം ക്രിസ്തുവിന്റെ പരിശുദ്ധാത്മാവിനാൽ നമുക്ക് അത് സാധിക്കും. അതാണ് അവിടെ പറയുന്നത്, ദൈവം അയച്ചവൻ ദൈവത്തിന്റെ വചനം അവൻ ആത്മാവിനെ അളവ് കൂടെ വിത്തൗട്ട് മെഷർ. നമ്മൾ നേരത്തെ എല്ലാം വായിച്ചത് ഒരു മെഷറിനെ കുറിച്ചാണ്, ക്രിസ്തുവിന്റെ അളവോളം. ഇവിടെ നമുക്കതിന് വിത്തൗട്ട് മെഷർ, ഒരു അളവ് കൂടാതെ ദൈവം ആത്മാവിനെ തരികയാണ് ഈ വചനം നമ്മുടെ ഭാഗമായി തീരാൻ. हम देखते हैं कि क्योंकि जो परमेश्वर जिसको बेचता है वो परमेश्वर की बातें कहता है. मतलब क्या है, जिस तरह इस दुनिया में यीशु मसीह जब जीते समय में जब यीशु मसीह को परमेश्वर का वचन आया, वो वचन परमेश्वर वो यीशु मसीह के हृदय के अंदर कार्य करता था. उसके इच्छा, उनका भावना, उनका मन, वो सब बातों में पिता परमेश्वर की इच्छा में वो एक होकर वो बातों को वो प्रकट करता था. उसी तरह जो व्यक्ति परमेश्वर से भेजा है वो परमेश्वर का वचन बात करता है करके बोलते समय में हमारा जीवन में भी उसी रीति से कार्य करना चाहिए. जब प्रभु का कुछ आके बोलकर जाओ वैसा नहीं है, बल्कि वो प्रभु का वचन हमारे अंदर आकर हमारा इच्छा, हमारा भावना, हमारा मन को पूर्ण रीति से परमेश्वर की इच्छा में केंद्रित करके परमेश्वर की इच्छा के साथ एक होकर परमेश्वर जो हृदय आग्रह को जो बातें चाहता है वो बातें चाहने कर उसके अनुसार हमें जी सके. परमेश्वर का जो जो बातें हैं उस रीति से उतना गहराई से हमें बताकर हमें अपने आप को समर्पण करके हमें बातें कहना है. और ऐसा करने के लिए प्रभु क्या करता है, वो आत्मा को बिना माप से हमको दिया है. जरा देखो, थोड़े इतना देर से हम लोग क्या सोच रहे थे कि मसीह का जो विश्वास का जो माप है वो हमारे अंदर थोड़ा ही है, और उस माप को क्या करना है, मसीह के साथ संगति करने के लिए हमें बढ़ाते रहना है. उस माप को हमें बढ़ाना है. और वो माप को बढ़ाने के लिए, उस अवस्था में पहुंचाने के लिए पिता परमेश्वर क्या किया, उन्होंने आत्मा को बिना माप से हमको दिया. എബ്രായ ലേഖനം 12:3 നമ്മൾ വായിച്ചതുപോലെ യേശു ക്രിസ്തു ക്രൂശിൽ മാത്രമല്ല അവന്റെ ചിന്തയിലേക്ക് നമ്മൾ വന്നത്, അവന്റെ ജീവിതം മുഴുവനും വചനം എന്ന് പറഞ്ഞാൽ സഭയെ രൂപപ്പെടുത്താനുള്ള പിതാവിന്റെ ഇച്ഛയായിരുന്നു ജനനം മുതൽ ക്രൂശ് വരെ അവൻ ചുമന്നത്. हमें जैसा हमने इब्रानियों 12:2 में हमने पढ़ा, यीशु मसीह सिर्फ क्रूस में ही नहीं हमको याद किया, बल्कि यीशु मसीह जन्म से लेकर मृत्यु तक वो हमारे बारे में ही सोच रहा था. यीशु मसीह सोच रहा था जन्म से मृत्यु तक कि कैसा मैं कलीसिया को परमेश्वर के इच्छा के अनुसार मैं उनको पहुंचाऊं, कलीसिया को सिद्धता पर पहुंचाऊं. ये यीशु मसीह पूर्ण समय, पूर्ण जीवन का उन्होंने अपना पूरा जिंदगी इस विषय में सोचने के लिए लगाया. അങ്ങനെ ക്രിസ്തുവിന്റെ രൂപത്തോട് അനുരൂപമാകാൻ ദൈവം നമ്മളെ വിളിച്ചിരിക്കുകയാണ്. इसलिए मसीह का इस रूप में अनुरूप होने के लिए परमेश्वर ने हमको बुलाया है. നമ്മളെ ക്രിസ്തുവിന്റെ കയ്യിൽ കൊടുത്ത പിതാവിന് മഹത്വം. इसलिए हमें जो मसीह के हाथ में हमें दिया है उस मसीह को धन्यवाद हो, महिमा हो. എന്തിനാണ് കൊടുത്തത്? क्यों मसीह के हाथ में हमें सौंपा है? കൊടുത്തതുപോലെ ഇരിക്കാനല്ല, जैसा हमें दिया है वैसे ही बने रहे नहीं, വളർന്ന് വളർന്ന് ക്രിസ്തുവിനെ പോലെ ആകാൻ. बल्कि हम लोग बढ़ते रहे और मसीह के समान हम लोग हो जाए. അപ്പോൾ നമ്മുടെ ക്രിസ്തുവിന്റെ വരവിനെ ബന്ധപ്പെടുത്തുന്നത് ഈ രീതിയിലുള്ള വളർച്ചയാണ്. इसलिए मसीह का आगमन को और तेजी से करने का बात है का कारण है ये सब बातें. जब हम मसीह के बारे में सोचते रहेगा तो मसीह का आगमन जल्दी होएगा. ലൂക്കോസ് സുവിശേഷം 2:40 കർത്താവിനെ കുറിച്ച് വായിക്കുന്നു, പൈതൽ വളർന്നു, ജ്ഞാനം നിറഞ്ഞു, ആത്മാവിൽ ബലപ്പെട്ടു എന്നുള്ളത് ഈ ആശയത്തിലാണ്. इसलिए लूका का पुस्तक 2:40 में हम लोग पढ़ते समय में वो बालक फिर बड़ा हुआ, आत्मा की नियत बड़ा और बलवंत होता रहा और बुद्धि में परिपूर्ण हुआ और परमेश्वर का अनुग्रह उसके साथ था. बोलते समय में वो पूर्ण रीति से पिता के इच्छा के अनुग्रह में वो जीता रहा. वो उस अर्थ उद्देश्य से में लिखा गया है. നമ്മളിൽ ദൈവം അതിനൊരു ആരംഭം ഇട്ടിരിക്കുകയാണ്. अभी हमारे अंदर परमेश्वर ने एक बात का आरंभ शुरुआत किया है. അങ്ങനെ വചനം ജഡമായി തീർന്ന യേശു ക്രിസ്തുവിൽ എങ്ങനെ ദൈവത്തിന്റെ വചനം അവനിൽ എങ്ങനെ ക്രിയ ചെയ്ത് അവന്റെ ദേഹിയായി തീർന്നോ, ഇതുപോലെ നമ്മുടെ ദേഹി ഈ വചനത്താൽ രക്ഷിക്കപ്പെട്ടിട്ട് രൂപപ്പെട്ട് വചനത്തോടുള്ള ബന്ധത്തിൽ നമ്മളെ അനുരൂപപ്പെടുവാൻ അല്ലെങ്കിൽ ക്രിസ്തുവിന്റെ രൂപത്തോട് അനുരൂപമാകുവാൻ കർത്താവ് നമ്മളെ അനുഗ്രഹിക്കട്ടെ.
എല്ലാവർക്കുമായിട്ട് ദൈവത്തിന് സ്തോത്രം. ആമേൻ. इसलिए जिस तरह परमेश्वर का वचन जब यीशु मसीह के अंदर आया, वो वचन ही यीशु मसीह का प्राण बन गया। उसी तरह जब प्रभु का वचन जब हमारे अंदर आते समय में हमारे इच्छा, हमारा भावना, हमारा मन, माइंड, इमोशन, विल सबको पूर्ण रीति से परमेश्वर के बातों में केंद्रित कर उसी में समर्पण करने का अवस्था में आए, ताकि हम लोग पूर्ण रीति से मसीह के रूप में अनुरूप हो जाए। ये बात को करने के लिए प्रभु आप सबको सहायता करे। प्रेज द लॉर्ड।